हो सर. हां. हो सर. ठीक आहे. नंतर आपण थोडं वाचनाकडे जाऊ नंतर. काही आज वाचनात थोडा कमी वेळ मिळणार आहे. एवढंच. तर सगळे सराव करतायत ना व्यवस्थित? पाठवलेल्या पी-डी-एफ आणि त्यांची लिप्यांतरं हे दोन्ही तुम्ही बघताय ना व्यवस्थित? आणि बघून आणि न बघून अशा दोन्ही प्रकारे सराव करताय ना? अ, ठीक आहे. तर आपण पत्रलेखन अ, हे कशा पद्धतीचं असतं किंवा त्याचं शास्त्र होतं की नव्हतं? की असंच कागद होते, बोरू होते म्हणून आपलं आणि पत्र लिहायची आहेत म्हणून कसे तरी खर्डे कसे करत होते. असं काही होतं किंवा त्याला काही शास्त्र होतं का? तर ते आज आपण बघूया आणि त्याचा अभ्यासही आपल्याला हा मोडीलिपीचा मूललिपी शिकताना करावा लागतो. तर त्यालाच लेखन प्रशस्ती असं म्हणतात. कसं असतं कुठलंही लेखन जेव्हा केलं जातं, कुठलंही लेखन, त्यावेळी त्याला नियम असतात. जसं कविता जरी लोक लिहीत असले, तरी कविता लिहिणं किंवा अ, वाङ्मय लिहिणं ह्याला काही व्याकरणाचे आणि इतर काही नियम असतात, निकष असतात आणि त्यानुसारच ते लिहिलं जात असतं. तसं पत्रलेखन जे आहे, पत्रलेखन त्याला सुद्धा पत्रलेखनाला स्वतःचे मायने किंवा त्याची काहीतरी एक पद्धती असते. त्याच्यात मायने असतात. पत्राचा शेवट असतो, पत्राचा मसुदा असतो. पत्राची तारीख असते. पत्र कोणी कोणाला लिहिलंय, त्या लिहिणाऱ्या आणि ज्याला पत्र पाठवलंय त्याला, ह्या दोघांचे संबंध कशा प्रकारचे आहेत? अ, ते एकमेकांविषयी भाव कोणते आहेत? हे सगळं आपल्याला त्या पत्रातून वगैरे समजत असतं. त्यामुळे त्या पत्र लिहिण्याला पद्धती असतात. ह्या फार पूर्वीच्या काळापासून या पद्धती आहेत. आत्ता जरी आपण थोडं याचा विचार केला, तरी बघा पत्र साधारण असेल का सगळ्यात वरती श्रीकार असतो. एखाद्या देवतेचं नाव असतं. आपल्या इष्टदेवतेचं किंवा प्रिय देवतेचं. अ, आणि मग जसं आई-वडील असतील तर तीर्थरूप, अ, काका किंवा असे मोठे मंडळी आई-वडिलांव्यतिरिक्त असतील तर त्यांना तीर्थस्वरूप म्हणून त्यांना नमस्कार घालून आपण त्यांची अ, म्हणजे त्यांची आपण विचारपूस करतो. हां. आणि नंतर मग आपण पत्र महिना हा आपला झाला, की आपण घरातल्या किंवा इतर संबंधित व्यक्तींची सुद्धा विचारपूस करत असतो. मोठ्या मंडळीला नमस्कार लिहितो. लहान मंडळींना आशीर्वाद किंवा त्यांना काहीतरी असं स्नेहभाव असं होईल असे आपण काही वाक्यशब्द त्याच्यामध्ये टाकत असतो. आणि अशा रीतीने पत्र लिहून मग पत्राचा मुद्दा लिहिला पत्राचं कारण असतं. मग ते काहीही असू शकेल कारण. मग त्याविषयी विस्तृत चर्चा केलेली असते आणि लिहिलेलं असतं ते. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांची चौकशी करून आपल्या स्वतःविषयी माहिती देऊन पत्राची समाप्ती केली जाते. आणि मग शेवटी तो असा शेराही येतो, की आपला विश्वासू किंवा आपला आज्ञाधारक, बरोबर की नाही? आणि त्याच्यानंतर तो स्वतःचं नाव वगैरे लिहून सही करून काहीतरी वगैरे असं पत्रावर तारीख असते. हे सगळं करून तो पत्र ते पाठवत असतो. कधी-कधी पत्र लिहिल्यानंतर एखादा मुद्दा राहून गेलेला असतो किंवा आठवतो किंवा कोणीतरी सुचवतं. मग त्यावेळी ताजा कलम असं असं लिहून ताजा कलम. मग ती रेष पत्राच्या कुठच्याही बाजूवर म्हणजे आडवं कारण समजा आता एखादं पत्र पूर्ण कागद भरून गेला, आता तेवढ्यासाठी कुठे परत म्हणून पत्राच्या आजूबाजूला वरती खाली कुठेही जिथे जागा असेल तिथे ते ताजा कलम म्हणून थोडक्यामध्ये ते माहिती आपण टाकतो. अशा रीतीने पत्र आपण पूर्ण करतो आणि आपण ते पत्र पाठवून देतो. म्हणजेच ह्या पत्र लिहिण्याला एक काहीतरी रीत आहे आणि ती पारंपरिक तशीच आपण वापरत आलेलो आहोत. तर अशा रीतीचं हे आहे. तर ही जी पद्धत आहे त्याला लेखन प्रशस्ती असं म्हटलं गेलेलं आहे. मोडी लिपीचे जनक हेमाद्री पंडित यांनी जेव्हा देवगिरीच्या यादवांचा राज्यकारभार त्यांचे मंत्री म्हणून पाहायला सुरुवात केली आणि राज्यकारभारामध्ये पत्रव्यवहार हा अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळे आणि ही पत्र निरनिराळ्या म्हणजे व्यापाऱ्यांना लिहिलेली पत्र असतात, देवस्थानांना लिहिलेली पत्र असतात, संत मंडळी किंवा वडीलधाऱ्या मंडळींना लिहिलेली पत्र असतात.
दुसऱ्या राज्यातील राजांना किंवा तत्सम काही लोकांना लिहिलेली पत्र असतात. कधी-कधी शत्रूला पत्र असतात. तहनामे असतात, हुकूमनामे असतात. अ, न्यायालयाविषयी म्हणजे आपण त्याला हे म्हणतो अ, न्यायदानाचे काही कागदपत्र असतात. जसं आपण आता आत्ता कोर्टकचेरी म्हणतो आपण, पण पूर्वी जी न्यायालय असायची राजांच्या दरबारामध्ये, तर त्याच्याविषयी अतिशय महत्त्वाचे असे कागदपत्र असतात. जमिनींविषयी कागदपत्र असतात. महसूल हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो, तो असतो आणि राज्याचे जे अधिकारी आहेत, मग सेनापती आहेत, कुलकर्णी आहेत, देशपांडे आहेत, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आहेत. तर त्यांना सुद्धा राजपुत्र सुद्धा राजमंडळाचा एक सदस्य असतो आणि त्यालाही काही कामं करायची असतात. कारण तो भावी राजा असल्यामुळे त्याला हे सगळं शिकायचं असतं आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा काही कामं आणि जबाबदारी ठेवलेले असतात. या सगळ्यांचे सचिव असतात आणि त्या सगळ्यांचं स्वतःचं एक वेगळं असं दप्तर असतं किंवा त्यांचं डिपार्टमेंट असतं आणि त्या दप्तराचं लेखनाचं काम हे रीतसर त्या विभागानुसार करायला लागतं. महसूल म्हटलं तर हिशोब वगैरे येतात. अ, सैन्य असेल तर सगळं त्या पद्धतीचं जे काही देवाणघेवाण असेल, तर त्याचं तिथे उल्लेख असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या खात्यांप्रमाणे त्या ठिकाणचे लेखक आणि त्यांचे सचिव हे असतात आणि त्यांना त्या पद्धतीने काम करायला लागतं. याच्यामध्ये एकसंधता राहावी म्हणून हेमाद्री पंडितांनी लेखन प्रशस्ती लिहिली 700 वर्षांपूर्वी तेव्हा. जसं हेमाडपंतांनी मोडी लिपी राज्यकारभारात प्रचलित केली, तसं त्यांनी ही मूडलिपी वापरताना पत्रलेखन किंवा राज्य व्यवहाराचं लेखन केलं जायचं. ते लेखन कशाप्रकारे करायला पाहिजे, तो पत्रव्यवहार कशाप्रकारे असायला हवा याचे फॉर्मॅट्स बनवले. हां, त्याचे फॉर्मॅट बनवले. टेम्प्लेट्स आपण म्हणू त्याला किंवा तशा पद्धतीचं आणि ती म्हणजे लेखन प्रशस्ती. तर ती काय होती ते आपण पाहणार आहोत. हेमाद्री पंडितांच्या नंतर म्हणजे यादवांच्या राज्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे मुसलमानांचं राज्य आलं आणि 200-250 वर्ष ते राज्य इथे चालू होते. मुसलमानांची जी भाषा आहे ती फारसी आहे. फारसी भाषेमध्ये अरबी शब्द आहेत, तुर्की शब्द आहेत आणि फारसी आणि आपल्या उत्तर भारतातली ब्रजभाषा ही किंवा हिंदी आपण म्हणू ती भाषा दोघांचा संकर होऊन 2 भाषांचा संकर होऊन उर्दू भाषा ही तयार झाली आणि म्हणून उर्दू शब्द असं म्हणू. म्हणजे अरबी, तुर्की, उर्दू हे शब्द त्या फारसीमध्ये असायचे आणि ही फारसी भाषा मुसलमानी राज्य पद्धतीची व्यवहाराची भाषा होती. त्याची लिपी होती ती फारसी लिपी म्हणजे अरेबिक ही खरी अक्षर आहेत. त्याच्यात नंतर काही बदल झालेले आहेत आणि फारसीची वेगळी बनवली. फारसीमध्ये सुद्धा 3 प्रकारच्या लिपी नंतर निर्माण झाल्या. कारण लिहिण्याकरता जशी आपल्याकडे देवनागरी लिपी आणि नंतर लेखनाकरता जलद लिपी म्हणून जशी मोडी लिपी होती, तशी फारसीमध्ये शिकस्ता नावाची लिपी जी होती, ती शिकस्ता आणि नस्तालिक अशी अलंकारिक लिपी. नस्तालिक म्हणजे अलंकारिक म्हणजे त्यांच्या त्या डिझाइन सारखं काढलेलं असतं बघा, डिझाइन सारखं. त्यांच्या म्हणजे आपण ताजमहाल घेऊया, त्यांच्या काही वास्तू आहेत, त्यांचे दरवाजे आहेत मशिदी वगैरे किंवा तत्सम काही किंवा त्यांचे काही ते भांडी पण असतात वाडगे वगैरे अशा पद्धतीचे. त्याच्यावर ते काही पुराणातल्या आयता लिहितात. तर ते थोडं कॅलिग्राफिकल स्टाईलमध्ये असतं आणि ते स्ट्रोक्स पद्धतीने असतं. तर त्याला नस्तालिक असं म्हणतात. तर ती नस्तालिक आणि शिकस्ता अशा 2 म्हणजे शिकस्ता नाण्यांवरती जे लिहिलेलं असतं ते शिकस्तामध्ये लिहिलं असतं. पत्रांमध्ये लेखनाकरता वापरतात ती शिकस्त असते. परंतु ही डिझाइन सारखं नक्षीकाम करून कॅलिग्राफिकल स्टाईलमध्ये जे लिहिलं जातं ती नस्तालिक, जी आपण ताजमहलला ते नस्तालिकमध्ये सगळं डिझाइन म्हणजे असं लांबून ते छान डिझाइन वाटतं, परंतु त्या प्रत्यक्षात पुराणातल्या आयता असतात, मंत्र किंवा त्यांचे श्लोक असतात आणि त्याची रचना अशा रीतीने केलेली असते. तिसरी लिपी म्हणजे तुघरा. तुघरा लिपी आहे. मी आज तुम्हाला हे टाकलंय दिवाळी अंक 2 दुसऱ्या ह्याचं टाकलं नाही अजून. 2 दिवाळी अंक खूप छान येतायत. दोन्ही दिवाळी अंकांचं संपादकत्व मीच केलेलं आहे. एका एका अंकाला सहसंपादक आहे मी आणि त्यातला संपूर्ण मोडी विभाग मी सहसंपादक म्हणून बघितलेला आहे. आणि दुसरा जो दिवाळी अंक आहे एकाचं मी तुम्हाला टाकलंय मोडी दर्पण हा मुंबईत छापला जातोय.
आणि दुसरा जो दिवाळी अंक आहे तो लातूरला छापला जातोय आणि द्विदल असं नाव आहे. तर त्याच्यामध्ये लुप्त झालेल्या लिपी असे फार मोठ्या लोकांचे लेख आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मंजिरी भालेरावांचा लेख आहे. सिंधू संस्कृतीमधली जी लिपी आहे त्याच्यावरचा दांडेकर सरांचा डेक्कन कॉलेजचा लेख आहे. ब्राह्मीवरचा लेख आहे. खरोष्टीवरचा सुद्धा लेख तेजस्विनी मॅडम म्हणून आहेत, त्यांचा लेख आहे. मोडी लिपीमधला मीच लेख दिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि अंकाचं संपादकत्व तेही माझ्याकडेच आहे. त्या द्विदल नावाचा अंक आहे. तोही त्याचा मला माहिती मिळाली की तोही टाकतो तुम्हाला. दोन्ही अंक ऐतिहासिकदृष्ट्या आणि संदर्भ म्हणून तुम्हाला त्यात चांगल्या मोठ्या लोकांचे लेख आहेत ते संदर्भ अंक म्हणूनच ते तुम्हाला, जसे आता आपण भारतीय संशोधक मंडळाचे आपल्याला आता हे मिळत नाहीत त्रैमासिक वगैरे तसल्या प्रकारचा हा दिवाळी अंक आहे. त्याच्यामुळे हा अवश्य घ्या आणि याच्यातली माहिती तुमच्या संग्रही राहील आणि त्या माहितीमध्ये कदाचित तुम्हाला जर का त्याच्यात आवड असेल तर तुम्ही भर घालू शकाल. कारण हे लेख ज्यांनी लिहिले त्यांचे व्हॉट्सअप नंबर, ईमेल आय डी हे देणार होतो आपण त्या सगळ्यांचे. कारण त्यांच्याशी तुम्हाला जसा तुमचा आवड असेल त्याप्रमाणे संपर्क करू शकाल. तर सांगण्याचा उद्देश असा की असे मोडीचे अंक आता येत आहेत ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की मोडी लिपीमध्ये आता पुस्तकं येत आहेत. मोडी लिपीमध्ये दिवाळी अंक सुद्धा यायला लागले आणि आपल्याला ही स्वागतार्ह बाब आहे आणि आपणच मोडीच्या संवर्धनाकरता किंवा आपण मोडी शिकलेलो आहोत, शिकतोय. आपल्याला त्याच्यामध्ये जो आवड आहे त्या विषयाची याच्याकरता आपणच त्याचं संवर्धन म्हणजे हा एक एक अंक विकत घ्यायला काही हरकत नाही. तर आपण दिवाळीत ₹1000 खरेदी करतो तर इथे फक्त ₹200 दोन अंक जर तुमच्या ताब्यात आले आणि त्याचा काहीतरी इतरांना आणि तुम्हालाही फायदा झाला तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे. आपल्याच मोडीच्या क्लासमध्ये असलेल्या एका विद्यार्थ्याची हस्ताक्षर म्हणजे माझे दोन लेख आहेत दोन्ही अंकांमध्ये. अ, अ, एक गजलक्ष्मी कारण माझं गडांवरची शिल्प आणि शिलालेख हाही माझा आवडता विषय आहे. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मी अभ्यास केलेला आहे. तर त्या गजलक्ष्मी जे शिल्प आहे जे सातवाहन कालापासून आहे किंवा कदाचित त्याच्याही आधीपासून असावं कारण मला त्याचे रेफरन्स ऋग्वेदामध्ये त्याचे आहेत लक्ष्मी सूक्तामध्ये. सर, आणि ते अंक आमच्यापर्यंत कसे पोचतील? मिळतील. आपण काय करतोय शक्यतोवर असा आमचा प्रयत्न चाललाय का ते प्रवीण मोहितेलाच मी सांगितलेलं आहे की इतिहास ग्रंथमालामध्ये सगळे अंक घे आणि आपल्याकडे आपल्याला जेवढ्यांना पाहिजे त्यांना आपण डिस्ट्रीब्यूट करूया. तर सगळ्यांनी त्यांना ऍड्रेस वगैरे ज्यांना ज्यांना हवेत तर ते म्हणजे आपल्याकडे फॉर्ममध्ये ऍड्रेस आहेत मला वाटतं सगळ्यांचे. नसतील तरी आपण एक हे करूया. तर तुम्हाला अंक सगळ्यांना मिळतील, काही काळजी करू नका. कारण मला कल्पना आहे की तुम्ही घ्याल म्हणून ते अंक. तर ते येतील अंक, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पण अशा प्रकारे काम चालू होतं ना हे खूप चांगलं आहे. आणखी एक अंक मोडीचा येणार आहे पण मला त्याचं नीट समजलेलं नाही. त्याच्यातही मी लेख दिलेला आहे. पण तो जो लेख आहे तो हे जे मी तुम्हाला आता लेखन प्रशस्ती सांगतोय म्हणजे ऍडव्हान्स मोडी किंवा टाकाचं बोरूनी लिहिलेलं मोडी आणि जुनी इतिहासकालीन पत्र वाचताना काय काय अडचणी येतात आणि काय काय तुम्हाला शिकावं लागतं, काय काय माहिती असायला लागते. असा तो लेख मी दिलेला आहे. तो त्यांना देतोय. तो काहीतरी मुंबईतून प्रसिद्ध होणार. काही लोकांना ते माहिती असेल. मी तुम्हाला थोडं सांगितलं नव्हतं कारण कसं आहे की थोडं त्या लोकांचे उद्देश थोडे वेगळे आहेत. त्यांचं कसं आहे की म्हणजे चांगलेच उद्देश, प्रश्नच नाहीये. मराठी भाषा आणि मराठी भाषेची मोडी लिपी तिचं संवर्धन आणि हेच त्यांचं आहे. परंतु आपल्याकडे ऐतिहासिक कागदपत्र आपल्याला वाचायचे, ते वाचायला शिकायचे. नुसतं मोडी येऊन उपयोग नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्हाला मोडी लिहिता आलं नाही तरी मला चालणार आहे. परंतु मोडी तुम्हाला वाचता हे आलंच पाहिजे. कारण आपल्याला ऐतिहासिक कागदपत्र वाचायला घ्यायचेत आणि आपल्याकडे ते येणार आहेत. काही आपल्याकडे आहेत. म्हणजे अगदी सहज आपण म्हटलं तर उद्यापासून सुरू करू शकतो वगैरे. तर ते सगळं आपण व्यवस्थित एकदम नियोजनपूर्वक आपण ते करूया सगळं ते काम करायचं ते. तर अशा रीतीने ते करण्याच्या आधी आधी जे आपल्याला महत्त्वाचं लागणार आहे की ते अ, आपलं आता तुम्ही म्हणजे त्याच्या पूर्णत्वाच्या पायरीकडे चाललेला आहात खरं तर. म्हणून आज लेखन प्रशस्ती हा आपला एक घेतो. एक रेगी जीवाचा राहणार आहे तो नंतर मी पुढच्या लेक्चरमध्ये घेईन. आज लेखन प्रशस्ती आपण संपवूया. तर हे जे पत्र मोडीची कशी लिहिली जातात, तर आतापर्यंत तुम्ही पत्र वाचलेली आहेत. आपण बरीच पत्र वाचलेली आहेत आणि बघितली सुद्धा. कारण तुम्हाला मोडीच पत्राच्या मूळ प्रतीच तुम्हाला त्या पीडीएफ स्वरूपामध्ये आपण सगळ्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या पत्रावर काय काय असं हे आता तुम्ही शिकलेला आहात, वाचलेला आहे. तुम्हाला काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत लेक्चरमध्ये. त्याच्यामुळे पत्रावरती सगळ्यात माथ्यावर पत्राच्या मुद्रा असते. पत्राच्या खाली लिहायला सुरुवात केलेली असते.
त्याच्यानंतर तिथे सुद्धा कधी-कधी प्रधानाची मुद्रा असते किंवा त्या तत्सम संबंधित अधिकाऱ्याची मुद्रा असते आणि मायने तर तुम्ही सगळ्यांनी आता वाचलेले आहेत. तुम्हाला मायने पाठवलेले आहेत. काही मायने आपण प्रत्यक्ष पत्रात बघितलेले आहेत. आणि मग तारीखवार कशा पद्धतीची असते, तर मुसलमानी पद्धतीच्या तारीखवार सुरुवातीला होत्या. कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की मुसलमानांचं राज्य आलं आणि 200-250 वर्ष त्यांचं राज्य असल्यामुळे त्यांची भाषा, त्यांची लिपी, त्यांची व्यवहाराची पद्धती अर्थात ते राज्यकर्ते असल्यामुळे त्यांनी इथे ती वापरण्याचा किंवा लादण्याचा प्रयत्न नक्कीच केला. कुठलाही राज्यकर्ता ते करणारच आहे. परंतु त्यांनी जरी हे असं काही केलेलं असलं, तरी सुद्धा तुम्ही तलवारीच्या धाकाने किंवा धनाच्या किंवा अशा काही आमिष दाखवून तुम्ही लोकांचे धर्म बदलू शकता. तुम्ही लोकांचे देव बदलू शकता. तुम्ही लोकांच्या अ, चालीरीती किंवा राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या ह्या गोष्टी बदलू शकता. परंतु संस्कार जे माणसाला लहानपणापासून झालेले असतात, तो जी भाषा बोलत असतो आणि त्या भाषातून जो तो व्यवहार करत असतो, ते इतक्या सहजासहजी बदलता येत नाही. बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करता येतो. परंतु हे बदलल्यासारखं जरी त्या राज्यकर्त्यांना वाटत असलं, तरी बऱ्याच वेळेला व्यवहारामध्ये आपण आपलं जे मूळ भाषा आहे आणि लिपी आहे आणि त्याच्यानुसार झालेले संस्कार आहे, त्याची छाप ही नेहमी त्याच्यावर पडलेली दिसते. त्याचा प्रभाव हा काही कमी होतो, परंतु जात नाही. उदाहरण तुम्हाला देतो, की आत्ता सगळी जी मुलं आहेत, ही इंग्लिश मीडियमला शाळेत जातात, बरोबर? त्यांच्या आई-वडिलांना काही सगळ्यांनाच इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिक्षण मिळालेलं नसतं. ते मराठी शाळेतच शिकलेले असतात. म्हणजे जवळ-जवळ 75% लोक हे मराठी शाळेत शिकलेले होते पूर्वी. म्हणजे आपले आई-वडील आपण म्हणू. शहरांच्या जवळ काही लोक तर ते कदाचित इंग्लिशमध्ये त्या काळात ते शिकलेले आहेत. त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण त्यावेळी जास्त प्रमाण हे मराठी शाळांचं मातृभाषेतूनच शिक्षण घेतलं जात होतं महाराष्ट्रामध्ये. आता त्या लोकांनाही इंग्लिश चांगल्या प्रकारे येतं. ते त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांचं कार्यालयीन इंग्लिशचं काम, बोलणं असेल, लिहिणं असेल किंवा त्यांच्या काही चर्चा असतील, मीटिंग असतील क्लायंट बरोबर वगैरे. ते सगळं इंग्लिशमध्ये खूप चांगल्या रीतीने करतात. परंतु घरामध्ये मात्र मराठीत बोललं जातं, मराठीत लिहिलं जातं. म्हणजे देवनागरीतच व्यवहार घरामधले किंवा खाजगी जे आपले असतात ते कार्यालयीन कामाच्या व्यतिरिक्त, हे आपण त्या पद्धतीतच करत असतो. परंतु आत्ता जी पिढी आहे, त्या पिढीला तुम्ही पहिल्यापासूनच त्या इंग्लिश शाळेमध्ये टाकल्यामुळे तिचं बोलणं, चालणं, लिहिणं हे इंग्लिश असतात. तरीसुद्धा घरात जर का मराठी वातावरण असेल म्हणजे बोलणं, चालणं आणि संस्कार, तर ती मुलं ते शिकतात. नाही असं नाहीये. सांगण्याचा उद्देश असा की मूळ भाषा आणि लिपी आहे, हिचा प्रभाव त्यांच्यावरही थोड्याफार प्रमाणात कदाचित पुढच्या पिढीला जर का हे इंग्लिशचं गुलामगिरी अशीच चालू राहिली, तर कदाचित मराठी संस्कार मिटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अर्थात ते होणार नाहीये. पण असं होतं. तसंच त्या काळामध्ये त्यांना नंतर ही गोष्ट लक्षात आली, की तुम्ही किती लोकांना असं फारसी आणि जबरदस्ती शिकवणार आहात. कारण ते हे जबरदस्तीने होत नाही. तुम्हाला एवढा राज्याचा प्रचंड महसुलाचा कारण आर्थिक जर का स्थिती ढासळली, तर भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून ते सुद्धा त्यांनी सुद्धा हळू-हळू इथली मूळ जी मातृभाषा होती, इथे राहणारे जे मूळ रहिवासी होते, जी त्यांची प्रजा म्हणून किंवा त्यांच्या दृष्टीने ते गुलाम म्हणून त्यांनी बनवलेले होते. ह्या लोकांच्याच मातृभाषेत आणि त्यांच्या लिपींमध्ये त्यांना राज्यव्यवहार करणं हे भागच होतं आणि ते त्यांना करावं लागलं. त्यांनी ते केलं. आपण बघितलं कालगणनेच्या विषयामध्ये, की त्यांनी मुसलमानी कालगणना आमच्या मोडी लिपीतल्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये, पेशव्याच्या इतिहासामध्ये लिहिलेल्या पत्रांमध्ये असतात. परंतु त्या काळामध्ये जशी आता इंग्लिश ही युनिव्हर्सल भाषा म्हणून भारतात तरी वापरली जातीये आणि म्हणून इंग्लिश न शिकलेल्या माणसाला सुद्धा इंग्लिश तारखा, इंग्लिश आकडा किंवा नोटांवरचे इंग्लिश आकडे म्हणजे हे आता मोबाईलमुळे तर अगदी शाळेत न गेलेल्या माणसाला सुद्धा इंग्लिश बऱ्यापैकी येतं. हाच प्रकार
त्या काळात झालेला आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, हे बदलत नसतं. तर हाच प्रकार त्या काळात झाला, फक्त इंग्लिशची जागा फारसीची होती. आणि जरी असं असलं तरी सुद्धा त्याचा काहीतरी परिणाम हा मराठी भाषेवरती, अ, मराठी संस्कारांवरती, मराठी लेखनावरती झालेला आहे. आणि त्याच्यातून हे इतिहासकालीन पत्र आणि याचं आपण ते जे आपल्याला बघायला मिळतं, तो सगळा प्रकार त्याच्यातून घडलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टीचा नक्कीच विचार केलेला होता. म्हणूनच राज्य व्यवहार कोश निर्माण होऊ शकला. कारण जे मराठी भाषेमध्ये घुसलेले फारसी, अरबी, तुर्की शब्द होते, ते काढून टाकून त्या जागी आपलेच अस्सल मराठमोळे किंवा संस्कृत प्रचूर असे मराठी शब्द व्यवहारात सगळ्या लोकांनी वापरायला पाहिजेत. म्हणून राज्य व्यवहार कोश रघुनाथ पंत हनुमंतेंना लिहायला सांगितला आणि रघुनाथ पंत हनुमंतेंनी अ, अ, हे धुंडीराज लक्ष्मण व्यास यांच्या मदतीने तो राज्यव्यवहार कोश लिहिला. सुमारे 3,000-3,500 शब्द या अ, फारसी शब्दांच्या ठिकाणी वापरण्याकरता तयार केले गेले. पर्यायी शब्द आणि ते व्यवहारात वापरले सुद्धा. जवळ-जवळ त्याच्यामुळे 60% ते 65% फारसी शब्दांची मराठी भाषेतून आणि लेखनातून हकालपट्टी झाली. परंतु काही व्यवहारातले अतिशय रुळलेले शब्द होते. म्हणजे जसं आपण सॉरी, थँक यू, ओके, बाय-बाय, टाटा हे सगळे हे तसेच राहिलेले शब्द आहेत. म्हणजे आपण किती शुद्ध भाषा बोलायची म्हटली तरी काही वेळेला हे शब्द येतातच. कारण ते फार रुळलेले आहेत आणि रोजच्या व्यवहारातले अतिशय साधे किंवा फार असे फार फार वापरातले असे ते शब्द आहेत. त्याच्यामुळे ते तसे थोडेसे राहतातच. तर असं प्रकार असल्यामुळे आपल्याला पूर्णपणे शुद्ध भाषा बोलता येत नाही. आता आपण जर का झेरॉक्स काढायला गेलो, तर झेरॉक्स या शब्दाला काय प्रत काढून द्या असं म्हटलं, तर तो झेरॉक्सवाला पण गडबड आहे. खरं व्हायला हरकत नाही, सगळं मराठीकरण व्हायला काहीच हरकत नाही. कारण भाषा आहे. पण आता सध्या अशी परिस्थिती आहे, अशामुळे काही फारसी शब्द हे मराठी भाषेत कायम राहिले ते राहिले, ते आजही आपण वापरतो. अगदी ते शब्द देवघरापर्यंत आपल्या घुसलेले आहेत. आपल्या देवघरात समई हा जो शब्द आहे, हा मराठी नसून हा फारसी शब्द आहे. तिथे आपल्याला दीप किंवा दिवा अशा पद्धतीचे छान शब्द आहेत त्या ठिकाणी त्याला. पण ते आपण तितकेसे वापरत नाही. तर नशीब आपण दीपावली म्हणजे दिवाळी वगैरे हे जे हे अस्सल मराठी शब्द आहेत दिव्याबद्दलचे. हां, दीप. तर हे असं सगळं आहे आणि याचा परिणाम त्या पत्रांमध्ये आपल्याला दिसून येतो आणि म्हणून ते पत्र कशा रीतीचे आहेत ते थोडंसं बघायला लागतं. आता लेखन प्रशस्ती म्हणजे काय? तर पत्राची रचना कशी असते, कशी असावी याच्याविषयीचे नियम, म्हणजे लेखन प्रशस्ती किंवा ते नियम कशा रीतीचे होते, हे आपण समजून घेऊ. लेखन प्रशस्ती मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की हेमाद्री पंडितांनी लिहिली आणि त्याच्यानंतर मुसलमानांचं राज्य 200-250 वर्ष महाराष्ट्रावर आहे आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये स्वराज्याची स्थापना करून हिंदूंचं स्वतंत्र सिंहासन निर्माण केलं. त्या रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदूंचं सर्व सार्वभौम राज्य हे प्रतिष्ठित झालं. आता ह्या राज्यामध्ये तुम्हाला आत्ता सांगितलं का महाराजांनी काय बदल केला? सगळ्यात पहिल्यांदा भाषा शुद्ध करून घेतली. कारण ज्या देशाची भाषा शुद्ध नाही, त्या देशाला शुद्ध नाही. अशा शुद्ध हरपलेल्या देशामधल्या लोकांना त्यांचा इतिहास आणि स्वतः स्वत्व, स्वातंत्र्य याचा अर्थ कसा कळावा? म्हणून महाराजांनी भाषा स्वतंत्र करून घेतली. आजच्या राज्यकर्त्यांना गेले 75 वर्षामध्ये याची अक्कलच आलेली नाही. तुम्ही त्या-त्या प्रांताची भाषा शुद्ध करून त्या-त्या प्रांताच्या भाषेमधले त्यांना त्यांचे व्यवहार करू देत ना. तुम्हाला काय करायचंय हिंदी आणि इंग्लिश? त्यांचे कारण आपल्याकडे जर का अ, एवढ्या प्रांत आणि एवढे धर्म आणि जाती मिळून आपण एकत्र राहू शकतो, तर भाषेला सुद्धा तोच न्याय मिळायला पाहिजे. प्रत्येक राष्ट्रामध्ये मातृभाषेलाच प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्यानंतर दुय्यम म्हणून दुसऱ्या भाषा. व्यवहाराकरता त्या वापराव्यात अवश्य. परंतु मातृभाषेला विसरू नये. कारण ते तुमचं स्वत्व, स्वातंत्र्य याचं इथेच मूळ असतं रुजलेलं आणि त्यालाच पुढे फळं येत असतात. तर अशा रीतीने अ, हे सगळं असल्यामुळे महाराजांनी ते ओळखलं आणि तो राज्य व्यवहार कोश निर्माण केला. याच्यानंतर लेखन प्रशस्ती सुद्धा दुसऱ्यांदा लिहिली गेली. ती शिवाजी महाराजांनी
बाळाजी अवजी चिटणीस यांना ती लिहायला सांगितली आणि बाळाजी अवजी चिटणीसांनी लेखन प्रशस्ती लिहिलेली आहे महाराजांच्या काळात. पत्रांच्या पद्धती कशा असाव्या, पत्रांच्या वरती शिक्के कसे असावे, कोणाचे असावे, शिक्के करण्याचे अधिकारी कोण आहेत, पत्राचे मायने कसे असावेत, पत्राच्या पद्धती कशा असाव्यात, कोणी कोणाला पत्रामध्ये काय म्हणावं, पत्राचा शेवट कसा करावा, पत्राच्या मुद्रा कशा असाव्यात, पत्र आल्या गेल्याच्या नोंदी कशा कराव्यात, ह्या सगळ्याचे नियम या सगळ्याचे नियम या लेखन प्रशस्तीमध्ये हेमाद्री पंडिताने घालून दिले आणि राजाभिषेकापासून किंवा थोडस त्याच्या आधीपासून लेखन प्रशस्ती किंवा लेखन व्यवहार हा अतिशय रीतसर, अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हायला लागला. ती ही लेखन प्रशस्ती. आता मी तुम्हाला हे शिवकालीन पत्र दाखवतो जे आपण यापूर्वी वाचलेलं आहे. हे बघा, हे पत्र याच्यावरती वरती श्रीकार तुम्हाला दिसतोय. श्रीकारानंतर बराचसा भाग मोकळा सोडलेला आहे. हा, त्याच्यानंतर अष्टकोनी मुद्रा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. नंतर मग राज्याभिषेकानंतरच आपण जो मायना पाहिला 35 श्री राज्याभिषेक हे पत्र आपण त्या दिवशी वाचलेलं आहे. हा, तर तो मायना 2 ओळीच्या नंतर उरलेल्या खालच्या 2 ओळी कागदाचा डावीकडचा काही भाग सोडून तिथे प्रधानाची मुद्रा उमटवली जात असे किंवा त्या मुद्रा उमटवण्याकरता रिकामी जागा ठेवली जात असते आणि त्याच्यानंतर हा पत्राचा मसुदा, पत्राचा विषय लिहिलेला असायचा आणि नंतर पत्राचा शेवट करून पत्राच्या शेवटी हे मी तुम्हाला दरवेळेला दाखवलेलं आहे की लेखन सीमा या पत्रावरती हा शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षर आहे असा बऱ्याच तज्ज्ञांचा कयास आहे आणि त्याच्यानंतर मर्यादेयम विराजते अशी ही जी मुद्रा संस्कृतमध्ये शेवटी येते, समाप्ती मुद्रा म्हणजे मुहूर्तक सूत, ही मुद्रा उमटवली जाते की इथे पत्र संपलेलं आहे, पत्राचा मर्यादा संपलेल्या आहेत. अशा रीतीने हे पत्राचं स्वरूप आहे आणि या पत्राच्या मागच्या बाजूला अशा रीतीने त्या पत्राच्या पैवस्ती, पत्र आल्याच्या पाठवल्याच्या बारनिशी हे सगळं त्याच्या मागे हे अशा रीतीने पत्राच्या मागे नोंदी करायच्या. पत्राचा आता या पत्राला नाही, पत्राचा जिथे जोड असेल, कारण पूर्वी काय असे अखंड पत्र नव्हते. मगाशी मी तुम्हाला एक शब्द वापरला की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. म्हणजे पूर्वीच्या काळची पत्र आपण बघतो तर ती अशी गुंडाळलेली, त्याचा मोठा रोल असतो बरं का. बघितलेत आपण चित्र वगैरे काही किंवा पत्र सुद्धा बघितलेले असतील व्हिडिओमध्ये, युट्यूबवर वरती बऱ्याच ठिकाणी. हे पत्राचा असा गुंडाळे करायच्या म्हणजेच तो पत्र असं 10 फूट, 15 फूट, 20 फूट, 22 फुटाचं पत्र मी स्वतः माझ्या हातात घेऊन बघितलेलं आहे. एका पत्राचा तर मागच्याच 2 आठवड्यापूर्वी फोटो टाकला होता मी. शिरूरच्या ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणचं पत्र मी तुम्हाला फोटो दाखवला होता. तर अशा रीतीने लांबच्या लांब पत्र केली जायची. तर एवढा काही लांब कागद बनवण्याची पद्धत नव्हती. कागदाचे तुकडे म्हणजे समजा आपल्याकडे कागद A4 साईजचा असेल तर ते एकमेकांना चिकटवायचे आणि ते लांबच्या लांब जेवढा मजकूर असेल तेवढं एकसंध असं लांब पत्र बनवायचं. ज्या ठिकाणी 2 कागदांचा जोड असतो तर कुणीतरी हे कागद फाडून किंवा काहीतरी मध्ये भलतंच एक्सटेन्शन देऊ नये आणि म्हणून त्या कागदांच्या जोडावरती शिक्का केला जात असे. तिथे छोटे शिक्के केले जायचे त्या कागदांच्या जोडावरती. म्हणजे काय होतं की तिथे कोणाला त्या पत्रामध्ये मधला काही मसुदा घुसडता येत नाही आणि ते पत्र शुद्ध राहतं किंवा व्यवस्थित राहतं. तर अशा रीतीने मागे त्याला त्या जोडावरती शिक्के करण्याची पद्धत होती. जितके जोड असेल तितके शिक्के असायचे. याच्याशिवाय पत्राच्या माथ्यावरती कधी-कधी तुम्हाला मागे एक पत्र गेलं होतं बघा, तिथे एक आणि ऑब्लिक असं होतं. एक स्लॅश आणि तिथे 4 होतं. तर पत्राच्या वरती सगळ्यात सुरुवातीला पेशकालीन पत्रांमध्ये हे पाहायला मिळतं. पत्राला बंद किती म्हणजे असे किती कागद जोडलेत, चिकटवलेत त्याची नोंद असायची. एक म्हणजे आपण 1+6, 1+8 असं जे म्हणतो ते. म्हणजे ह्या एका मुख्य पानाबरोबर खाली 7 पानं जोडलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त ह्या पत्राच्या प्रती किती म्हणजे आज्ञापत्र असेल आणि जर का राज्यात समजा 40, 50, 100 ठिकाणी पाठवायचं असेल तर तेवढ्या त्याच्या प्रती काढल्या जायच्या, कॉपी काढल्या जायच्या. आणि म्हणून तिथे त्या मुख्य पत्राच्या किती प्रती निर्माण केल्या त्याची संख्या दिलेली असायची. आणि म्हणून मूळ पत्र किंवा एखादी प्रत मिळाली तर त्या प्रतवरून आपल्याला समजायचं की याच्या 30-40 किंवा 10, 20, 15, 2, 4, 6 जरुरीनुसार त्याच्या प्रती बनवलेल्या आहेत. त्याचं आपल्याला आकलन होतं आणि म्हणून आपलं शोधकार्य त्या दिशेने चालू करता येतं. तर अशा रीतीने हे पत्राची रचना केलेली असते आणि हे कसं करावं हे जे लिहिलेलं आहे किंवा ह्याची जी रीत आहे त्याला लेखन प्रशस्ती असं म्हटलं जातं.
आता मायने वगैरे आपण सगळं शिकलेलो आहोत. आपण मुद्रा तुम्हाला कोणाकोणाच्या आहेत त्याचा मी तुम्हाला पीडीएफ दिलेला आहे आणि कसं आहे हे मी तुम्हाला हे त्या पत्रात आता सगळं आलेलं आहे. त्याच्यामुळे मला ते फार डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. परंतु ही पत्राची रचना मात्र अशा रीतीने असते. याच्या व्यतिरिक्त पत्र लिहिण्याचे काही प्रकार आहेत. कोणाला, कोणी, कसं, किती पत्र लिहावं हां, तर तो पत्राचा काही त्याचा प्रकार आहे. आता पत्रावरती आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, की त्याच्यावर तारखा असतात. आपण फारसी तारखा बघितल्या. आपण वाचतोय आता गेली काही दिवस पत्र. त्याच्यामध्ये सुहूर सन दिसतोय आणि आपण कालगणना सुद्धा शिकलेलो आहोत, कारण ती पत्रामध्ये उल्लेख केलेला असतो. तर ती आपण पत्रांमध्ये कशा रीतीने उल्लेख केलेला असतो हे आपण बघतो. त्याच्यामुळे तारीख, वार, वर्ष हे त्याच्यामध्ये नोंद केलेलं असतं. सतत 250 वर्ष मुसलमानांच्या संपर्कामुळे त्यावेळेचं युनिव्हर्सल कॅलेंडर आणि युनिव्हर्सल आपण त्याचं म्हणजे त्याचा जो एक भाषेचा वापर होता, मायने वगैरे असं म्हणू आपण. तो सुरुवातीला फारसी होता, जो महाराजांनी नंतर बदलला आणि जी अजरक्त खाने म्हणून पत्राची सुरुवात व्हायची किंवा इतर काही ह्याने म्हणजे हुकूमनामा वगैरे असं ते त्या ठिकाणी आज्ञापत्र असं हे बदल होत गेले आणि हे त्या लेखन प्रशस्तीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. आता आपल्याला असं बघायचं आहे की अ, पत्रांचे जे प्रकार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे. ते पत्रांचे प्रकार उल्लेख केलेले असतात. तर ते मायन्यामध्ये येतात. आज्ञापत्र आहे, ताकीद पत्र आहे, कौलनामा आहे. हां, हे पत्रांचे प्रकारही तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते ह्या लेखन प्रशस्तीत येत आहेत. पण ते मी आता पुन्हा सांगणार नाही कारण ते अ, मी तुम्हाला ते शिकवलेले आहेत आणि तुम्हाला त्याच्या पीडीएफ तुमच्यापर्यंत आलेले आहेत. तुम्हाला जसं सांगितलं, जसं मुसलमानी कारभार इतक्या वर्ष असल्यामुळे जो पगडा होता किंवा जी रीत पडलेली होती, ती अशी अचानक बदलणं शक्य नसतं. म्हणून शिवाजी महाराजांच्या काळातली बरीचशी पत्र ही मुसलमानी पद्धतीची होतीच. राज्याभिषेकानंतर त्याचा बदल केला गेलेला आहे आणि पेशवे काळामध्ये त्याच्यामध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. म्हणून पत्रातलं अक्षर जे क्लिष्ट होतं किंवा त्याच्याकडे फारसं पूर्वीच्या काळात लक्ष दिलं गेलेलं नव्हतं. पण महाराजांनी बाळाजी चिटणीसांना राज्यकारभारामध्ये घेऊन हा जो सगळा म्हणजे प्रकार होता लेखनाचा कारण त्यांना कल्पना होती स्वराज्याचा हा जो अ, लेखाभिगाराचा जो सगळं आहे ते फायलिंग आणि ते सगळं ते पुढे खूप वाढणार आहे आणि त्या दृष्टीने त्याचं आपण त्याला बुक कीपिंग म्हणू. हे कशा रीतीने असावं म्हणजे लेखन प्रशस्ती ही त्यांनी त्या सगळ्या गोष्टी रीतसर व्हाव्यात, त्याचे नियम असावेत आणि ते काटेकोरपणे पाळले जावेत म्हणून ती लेखन प्रशस्ती त्यांनी लिहिली आणि त्याप्रमाणे हे चालत आलेलं आहे. तर अशा रीतीने ती जरी पत्र तशी असतील तरी काही फारसी प्रभाव पडल्यामुळे त्या पत्रांवरती आढळतं. तरी सुद्धा आपलं पारंपरिक पत्रलेखन कसं होतं, जे हेमाद्री पंडितांनी लेखन प्रशस्तीत लिहिलं होतं, तर त्याविषयी थोडंसं आपण अ, आता हे मुख्य म्हणजे आपल्याला तेच बघायचं. हां, तर यातला बाकीचा जो भाग आहे तो आपला झालेला असल्यामुळे आपण त्याविषयी आता काही चर्चा करणार नाही आहोत. म्हणजे तारीखवार वगैरे काय ते त्याच्यात कालगणना आणि मायने वगैरे ते झालं. आता लेखन प्रशस्तीमध्ये जे आहे तर ते पत्र लिहिण्याकरता कागदावर एक रेघ काढावी लागते. त्याबाबत प्रशस्तीमध्ये सांगितलेलं आहे, की आपला कागद घेतला, रेघ मारली आणि लिहायला सुरुवात केली असं नसून त्याचे काय नियम आहेत ते आपण बघूया. की पत्राचे मायने कसे लिहावे, निरनिराळ्या मायनांच्या रेघा कशा काढायच्या असतात, ह्याचेच वर्णन त्या लेखन प्रशस्तीमध्ये आलेले आहेत. आणि हेमाडपंतांच्या लेखन प्रशस्तीतला एक श्लोक मी तुम्हाला सांगतो. हेमाडपंतांच्या लेखन प्रशस्तीतला, की मित्राणाम त्रितया रेषा द्वे धृतस्य रिपोरपि षड्गुरौ स्वामिनः पंच एकैकम पुत्र कन्ययो असा तो आहे. याचा अर्थ असा आहे की मित्राणाम त्रितया मित्राला तीन रेषा द्वे भृतस्य हा सेवक किंवा शत्रूला दोन रेषा पुत्र किंवा कन्या म्हणजे त्याने द्वे भृतस्य रिपोरपी षड्गुरौ स्वामिनः हा गुरूंना सहा रेषा पंच एकैकम पुत्र कन्यानो हा याप्रमाणे पुत्र आणि कन्या यांना पाच रेषा देणं हा त्याच्यामुळे असं ह्या प्रकारे
1 2 3 4 5 6 रेषा इतक्या प्रमाणात त्यांनी त्यांचा दर्जा हा प्रमाणे त्या रेषा काढायच्या असतात. आता हे कसं ते तुम्हाला मी सांगतो, कारण हे तुम्हाला मी आता असं सांगून समजणार नाहीये. ते मी तुम्हाला पत्र दाखवून किंवा त्याचं कागद दाखवून तुम्हाला मी हे करेन. आता कागदावर हे सगळं लिहिणं हे कशा रीतीने तर ते सांगतो तुम्हाला. त्याला आपण रकानी पत्र असं म्हणतो. कदाचित काही लोकांना हा विषय माहिती असेल. तर तुम्ही परत ऐका. पण बऱ्याच लोकांना हा माहीत नसेल. मला माहित. तर रकानी पत्र हा कागद आहे. मला या कागदावर पत्रलेखन करायचं. हां. रकानी पत्र म्हणजे या पत्रामध्ये रकाने पाडलेल्या जसं आपल्या आता सगळ्या वह्यांना समास असतो. समास असतो आणि मग रेषा असतात. हां. तर रकानी पत्र म्हणजे हा जो कागद ज्याच्यावर मला लिहायचा आहे, त्या कागदाच्या उभ्या घड्या काय ही उभी घडी घालायची सारखी. ही पानं जुळवायची इथे बरोबर. हां, ही 2 पानं जुळवायची आणि ह्याची उभी घडी घालायची अशी उभी. म्हणजे काय झालं, ह्या कागदाचे 2 सारखे भाग झाले. हां. आता ही जी उभी घडी घातली आहे, याची आणखीन एक मधोमध दुसरी उभी घडी घालायची आणि अशी कागदाची पट्टी तयार होते. त्याच्यामुळे काय झालं, कागदाचे 4 समान भाग झाले. इतकं लक्षात आलं सगळ्यांना? कागदाचे 4 समान भाग झाले. ह्याला आपण रकाना असं म्हणतो. हा एक रकाना, दुसरा रकाना, तिसरा रकाना आणि चौथा रकाना. अशा रीतीचे 4 रकाने हे चालू झाले. आता ह्या ज्या 4 रकाने तयार झालेले आहेत कागदाचे, हां, या कागदाच्या कुठल्या रकान्यातनं सुरुवात करायची? हां, 4 रकाने झाले ना. जसं बघा आपण एखादं काही लिहायला घेतलं, तर सुरुवात आपण जी करतो किंवा आपण आता टाइप करतो तेव्हा सुद्धा. तर सुरुवात आपण करतो, तर कागदाच्या डाव्या बाजूकडनं काही अंतर सोडून आपण लिहितो किंवा पॅराग्राफ आपण जो सुरुवात करतो, त्यावेळी काही अंतर सोडून आपण लिखाण करत असतो. हा जो प्रकार आहे, हा लेखन प्रशस्तीतला प्रकार आहे. तर कागदाच्या पहिल्या रकान्यापासून सुरुवात करावी, की दुसऱ्या रकान्यापासून, तिसऱ्या रकान्यापासून, चौथ्या रकान्यापासून किंवा ह्या रकान्यांच्या अर्ध्या भागापासून सुरुवात करायची. त्याप्रमाणे त्या रेषांना किती नावं दिलेली आहेत. तर ती आता मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला लक्षात आलं, की 4 रकाने हां, हे आलेले आहेत. ह्या 4 रकाना इतकी आता बघा, हा कागद मी घडी करून तुम्हाला दाखवला. आता हे 4 रकाने. आता याच्यावर मी तुम्हाला दाखवतो हे 4 रकाने तयार झालेले आहेत. इथे बघा. हे 4 रकाने तुम्हाला लक्षात येईल बघा लिहायला कशी सुरुवात केलेली आहे. हां, लिहायला कशी सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण कागदाच्या रुंदी इतकी रेघ काढणं म्हणजेच 4 रकाने भरून रेघ काढणं. दिसतोय ना तुम्हाला सगळ्यांना पेपरवरती? 4 रकाने भरून रेघ काढणे. ही जी रेघ आहे, पहिली रेघ आहे, तिला सबंध रेख असं म्हणतात. काय म्हणतात? सबंध रेख. हे मी तुम्हाला देणार आहे, ऐका. आता फक्त मी तुम्हाला इथे जरा फळ्यावर दाखवतो, कारण तुम्हाला ते दिसेल व्यवस्थित. हा कागद आहे. हां, आणि हे असे हां, 1 2 3 आणि 4 हे रकाने. रकानी पत्र. ही जी पहिली रेघ आहे, ही संपूर्ण कागदाच्या रुंदीत म्हणजे 1 2 3 4 रकाने ही रेघ असते भरून. हिला सबंध रेख असं म्हणतात. काय? सबंध रेघ. हिला सबंध रेघ असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी जी रेघ असते, ती दुसरी म्हणजे दुसऱ्या प्रकारची, ती ही रेघ इथून 2 अक्षर सोडून इथून सुरुवात होते. हां, हिला दफे रेघ असं म्हणतात. तिसरी जी रीत आहे, ती पहिला रकाना सोडून दुसऱ्या रकान्यापासून सुरुवात होते. तिला दफाते रेघ असं म्हणतात. बघा, मोडीलिपी शिकणं म्हणजे काही लिपी शिकणं नाहीये. तुम्हाला आता लक्षात असेल की कित्येक गोष्टी म्हणून हा आपण ॲडव्हान्स कोर्स जो करतो मी, तो याच्याकरताच करतो. हं. याच्यानंतरची जसं आपण पहिल्या रकान्यामध्ये 2 अक्षरं सोडून रेघ सुरू केली, तसं दुसऱ्या रकान्याची 2 अक्षरांची जागा सोडून तिथपासून रेघ लिहायला सुरुवात करणे, याला कर्ते रेघ असं म्हणतात. कर्ते रेघ. हे शब्द आहेत बरं का. त्याच्यानंतर
तीन अक्षरांची जागा सोडून इथून जे लिहिली जातं ह्याला महजर रेघ असं म्हणतात. या रीतीने पत्र सगळी लिहिलेली आहेत आपली. हा पत्र लिहिलेली आहेत. लक्षात आलं का? हा रकान्यांच्या सुरुवातीपासून 1 2 3 4 1 2 3 4 आणि ही पाचवी. 5 प्रकारचे हे सबंध रेख 4 रकाने भरून पहिल्या रकानातली 2 अक्षरांची जागा सोडून शेवट चौथ्या रकान्यापर्यंत काढलेली दफे रेख फक्त दुसऱ्या रकान्यापासून म्हणजे 2 3 आणि 4 रकाने भरलेली रेख जी आहे तिला दफाचे रेख. दुसऱ्या रकान्याची 2 अक्षरं सोडून 3 आणि 4 रकान्यापर्यंतची रेख आहे तिला करते रेख. दुसऱ्या रकानाची 3 अक्षर इतकी जागा सोडून 3 आणि 4 क्रमांकाच्या रकान्या इतकी रेघ तिला महजर रेघ असं म्हणतात. तर हे सध्या 5 प्रकार तुम्हाला सांगितले. त्याच्या व्यतिरिक्त प्रकार अजून आहेत तेही मी तुम्हाला सांगतो. आता सर तुम्ही या नोट्स देणार आहे? हो देणार आहे. तुम्हाला सगळ्या नोट्स, कारण मला माहिती आहे हे लक्षात राहणार नाही आणि हे मी शिकवत असताना तुम्हाला लिहून घेणं आणि कोण मागे पुढे राहणार तर ते तितकं काही शक्य नाहीये. म्हणून मी तुम्हाला फक्त सांगतो की ऐका. तुम्हाला देतो कारण ऐकून तुम्ही तसे सगळे हुशार आहात, ऐकून तुम्हाला समजतं. परंतु जर का तुम्ही आता लिहायला गेलात ना तर तुमचं लिहिण्यात अर्ध लक्ष केंद्रित होतं आणि मग विसरायला. पण म्हणून आता कॉन्सन्ट्रेट करून ऐका. नोट्स तुम्हाला येतील त्या तुम्ही वाचलात की तुम्हाला ते सगळं रिपीट होईल आणि तुम्हाला ते लक्षात राहील. हा याच्यानंतर पहिले 2 रकाने पहिले 2 रकाने 5 झाल्या. 6 7 8 9 10. फक्त पहिला आणि दुसरा रकान्यापुरती जी रेघ येते हिला पहिली जिल्हे. हे फारसी शब्द आहेत कारण याच्यात नंतर मी आता म्हटलं त्याप्रमाणे की फारसी सुद्धा प्रभाव पडलेला आहे आणि आता ते तसेच वापरात आहे. त्याला आता आपण काही नाही करू शकत. पहिले 2 रकाने भरून जी रेख असते ते फक्त पहिल्या आणि 2 रकान्यापुरती रेख. नंतर दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या रकान्यापुरती जी रेख काढली जाते तिला दुसरी जिल्हे. वाटतंय ना इंटरेस्टिंग? हा त्याच्यानंतर पहिल्या रकान्याच्या एका अक्षरापुरती एक अक्षर म्हणजे पहिल्या रकान्यामध्ये एक अक्षरा इतकी जागा घेऊन जी रेघ 2 3 4 रकान्यापर्यंत काढली जाते तिला बीत रेघ असं नाव आहे. बीत रेघ. बीत रेघ. त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या रकान्यापुरती जी रेख आहे 2 3 4 तिला अज रेघ असं म्हणतात. अज रेघ. ह्या अज रेघेला मात्र सुरुवात जी आहे ती आकाराने करतात. असा अ लिहिलेला असतो किंवा तो असा असतो. असा असतो आणि ती रेघ सुरुवात करतात. तर बघा त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं होतं की राजाराम महाराजांचं पत्र बघितलं त्याच्या आधी काहीतरी असं लिहिलेलं होतं असं छद्र सारखं आणि मग पत्र लिहायला सुरुवात केली होती. तर ते आता आज तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल. त्याच्यानंतर दुसरी एक रेघ असते. तर इथे सुरुवातीला ह्या किती झाल्या 6 7 8 9 आता ही 10वी. सुरुवातीला असं अर्धचंद्र काढून ती रेघ काढली जाते. तिला एकूण हत. एकूण हत हे नाव आहे. आता एकूण हत रेघ किंवा एकूण हत असं म्हणतात. याच्यानंतर वरती असा पद्धतीचा ट सारखा प्रकार काढून जी रेघ काढली जाते तिला वासलात रेघ असं म्हणतात. वासलात रेघ. ही पत्र ज्या ज्या लोकांना लिहायची असतात ना त्यांच्याकरता ही चिन्ह वापरली जातात बरं का. त्याच्यानंतर जे महत्वाचं आहे तिथे दकारी रेघ. तर तिथे द काढलेला असतो. असा द असा असा काढलेला असतो द किंवा हा असा. ह्याचे अनेक प्रकार असतात. द असा काढून असा काढलेला असतो किंवा असा द काढलेला असतो आणि मग इथे घ्यायला सुरुवात करतात. तर ह्याला दकारी रेघ असं म्हटलं जातं. दकारी रेघ. याच्यानंतर आणखी 3 प्रकार आहेत. इथे शून्य काढलं जातं. शून्य आणि रेघ काढली जाते.
त्याच्यानंतर 2 उभ्या रेषा काढल्या जातात आणि रेघ काढली जाते. हा आणि 2 उभ्या रेषा 2 उभ्या रेषा आणि दकार काढला जातो. 2 उभ्या रेषा आणि दकार काढला जातो. हा ही एक आहे. मी हा तुम्हाला सेपरेट दाखवतो कारण काही खाली खाली तुम्हाला कदाचित दिसत नसेल. बघा ह्या चिन्हांची पुन्हा करतो सुरुवात तुम्हाला. ही अज, दुसरी एकूण हत, तिसरी वासलात. अशा पद्धतीची ही चिन्ह काढून त्या रेघ काढून मग पत्राला सुरुवात केलेली असते. चौथी दकारी. हा दकारी असं वगैरे काही केलेलं असतं. स्ट्रोक कसे असू शकतो किंवा असं सोडलेलं असं आणि इथे रेष सुरुवात करतो, याला दकारी दकारी रेघ किंवा दकारी पत्र. त्याच्यानंतर इथे शून्य काढून ह्या सगळ्या पहिल्या रकानाच्या एका अक्षरापासून म्हणजे पहिल्या रकानामध्ये हे असतं आणि मग ही रेष असते. हा शून्य काढून अशी रेघ काढलेली असते. हा तिसरी जी असते ती 2 उभ्या रेषा काढतात अशा आणि रेघ काढली जाते. तिसरी जी आहे ती 2 उभ्या रेषा आणि दकारी आणि मग दकार करतात आणि रेष काढली जाते. आणि तिसरी जी आहे ती शून्य किंवा इथे असं बिंदू देतात, 2 उभ्या रेषा काढतात आणि दकार काढतात आणि मग ते लिहिलं जातं. तर ह्या 1 2 3 4 5 यांना दकारी रेघा म्हटलं जातं. इथे दकार नाही, तिथे शून्य आणि 2 हे दंड आहेत. हा आणि मग हे असं काढून अखंडित लक्ष्मी आलेकृत राजमान्य राजश्री वगैरे वगैरे लिहिलेलं असतं. हा वगैरे वगैरे लिहिलेलं असतं. मी जरा 2 मिनिटं तुम्हाला दकारी पत्र एकदा दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडंसं त्याचं हे राहील, समाधान होईल किंवा मी काय म्हणतो ते लक्षात येईल. हे बघा, आत्ता जे दाखवलं ते राजाराम महाराजांचं पत्र जे त्या दिवशी वाचायला दिलेलं आहे आणि आपण ते वाचलं आहे. इथे सगळ्यांना हे दिसतं का? एक बिंदू, 2 दंड आणि तो द तो आणून त्या हे अशा पद्धतीचं दकारी पत्र असतात. आणि कधी नुसता बिंदू, कधी दकार, कधी नुसते 2 दंड अशा रीतीने चिन्ह काढून पत्र लिहायला सुरुवात करतात. आता ते काय आहे ते मला तुम्हाला सांगायचंय. हा हे बघा इथे या पत्रात हा जो असा गोल काढलाय की नाही दिसतोय ना तो स्ट्रोक. तर हे जे तुम्हाला मी जे ह्या पत्रांच्या रेघा याचं जे मी तुम्हाला सांगितलं तर ते हे सगळं इथे येतं आणि याला अशा रेघांची नावं आहेत ती मी तुम्हाला आता इथे सांगितली. आता ते काय आहे ते बघूया. ही जी दकारी पत्र आहेत तर मी आता तुम्हाला ते सांग म्हणजे कुठल्या त्या दाखवल्या त्याच्यामुळे मी त्याच्यावर फारसा आता तुम्हाला कारण ते दाखवणं तुम्हाला जास्त समजेल. तर ह्या ज्या सगळ्या आपण रेषा बघितल्या हा म्हणजे पहिली जिल्हे पहिल्या 2 रकान्यापुरती, दुसरी जिल्हे 3 आणि 4 क्रमांकाच्या शेवटच्या 2 रकान्यांपुरती, मधल्या 2 रकान्यांपुरती जी आहे मधल्या म्हणजे पहिला रकाना, दुसरा रकाना आणि फक्त मधले ह्या मधल्या रकान्यापुरती जी आहे तिला आपण बीत रेघ असं म्हटलेलं आहे. आणि प्रारंभी काही आकार काढून पहिल्या रकान्यापासून 2 3 आणि 4 क्रमांकाच्या रकान्यापर्यंत काढलेली जी रेघ आहे हा तिला अज आणि मग तिला एकार लावून किंवा अशा पद्धतीचं चिन्ह लावून ह्या एकूण हत वाचलात आणि मग त्याच्यावर वायना लिहायचे अशी रीत होती ही लेखन प्रशस्तीमध्ये सांगितलेलं आहे. आता ही चिन्ह कोणती आहेत आणि त्याचे अर्थ काय ते तुम्हाला सांगतो मी. तर त्याचा एक हेमाद्री पंडितांच्या लेखन प्रशस्तीमध्ये एक आलेला श्लोक आहे आणि तो श्लोक आहे खम ब्रह्मा निर्गुणम प्रोक्त रेषे हरिहर द्वयो
दकारेण सेह वांपनोती तावत लक्ष्मी स्थिरा भवेत, असा तो संस्कृत श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की खम, खम म्हणजे बिंदू जो आहे, हा जो इथे बिंदू आहे किंवा हे जे शून्य आहे, शून्य, खम ब्रह्मा हे ब्रह्म्याचं प्रतीक आहे. निर्गुणम प्रोक्तम रेषे हरिहर द्वयो, ह्या ज्या दोन रेषा आपण बघितलेल्या आहेत, या हरी आणि हरांचं विष्णू आणि महादेव, हा विष्णू आणि शंकर या देवतांचं प्रतीक ह्या दोन उभ्या रेषा म्हणजे हरिहराचं प्रतीक आहे. आलं लक्षात? दकारेण सेव हंपनवती, नंतर आपण द बघितला, हा इथे द बघितला, केवळ द काढून. तर हा जो दकार आहे, ह्या दकाराला स्नेहभाव दाखवण्याकरता किंवा स्नेहभाव व्यक्त करण्याकरता कागदावरती दकार काढून ते पत्र लिहिलं जातं. म्हणजे ज्या ज्या स्नेही व्यक्ती आहेत, ज्यांच्या बरोबर आपले अतिशय चांगले ऋणानुबंध आहेत, संबंध आहेत, अशा लोकांना पत्र लिहिताना हा द काढला जातो. या द ला फार महत्व आहे, त्याला आध्यात्मिक महत्व आहे ह्या द ह्या अक्षराला. आणि त्यावरही एक श्लोक आहेच. तर हा द जो आहे तो स्नेहभाव व्यक्त करण्याकरता काढलेला जातो. आलं लक्षामध्ये? जेव्हा दोन उभ्या रेषा आणि दकार काढला जातो तेव्हा हरिहराचं प्रतीक असलेलं आणि दकार स्नेहभाव असलेलं, असं हे आध्यात्मिक जोड असलेलं स्नेहभाव त्या लोकांना अशा पद्धतीचे पत्र, ज्या पत्रांवरती बिंदू किंवा असं शून्य, दोन उभ्या रेषा आणि दकार काढलेला असतो, हा ती पत्र सुद्धा अत्यंत स्नेहभाव आणि समोरच्या व्यक्तीच्या करता शुभचिंतन दर्शविण्याची ही चिन्ह आहेत. त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे दकारेण सेह वांपनोती, दकारयुक्त म्हणजे दकाराने स्नेह भाव प्रदर्शित केला जातो. तावत लक्ष्मी स्थिरा भवेत, हरिहर आणि ब्रह्म्याचं प्रतीक असलेले हे चिन्ह जेव्हा त्या पत्रावर दाखवलेले असतात, त्याचा अर्थ असा असतो की पत्र ज्या माणसाला लिहिलेलं आहे त्याच्याकडे लक्ष्मी स्थिर राहो, बघा हे भाव त्या आपल्या व्यक्तीविषयी ह्या चिन्हांमधून दाखवले जातात. आणि म्हणून अशा पद्धतीची ही दकारी आणि ह्या वेगवेगळ्या चिन्हांची पत्र पाहायला मिळतात आपल्याला. इतकं छान पत्र लिखनाचं शास्त्र आपल्याकडे वापरलं जात होतं. आता हे जे सांगितलंय तुम्हाला रकानी पत्र, त्याचा सुद्धा त्याच आपल्याला माहिती आहे, मगाशी मी सांगितलं की राज्य व्यवहार कोश हा छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून घेतला आणि अर्थात तो संस्कृत मध्ये लिहिलेला आहे आणि पर्यायी शब्द दिलेले आहेत. राज्य व्यवहार कोशामध्ये लेखन प्रशस्ती किंवा पत्र लिहिण्याविषयी किंवा हे जे पत्राचे मायने आणि आपण ते जिल्हे वगैरे म्हटलं की नाही, हे दकार वगैरे, याला काय म्हणावं, लेखणीला काय म्हणावं, बोरूला काय म्हणावं, शाईला काय म्हणावं, कागदाला काय म्हणावं, त्या लेखन कार्यालयामध्ये काम करणाऱ्या लोकांना कोणते कोणते हुद्दे आणि काय म्हणून हे त्या राजव्यवहार कोशामध्ये सगळं दिलेलं आहे. त्याच्यातला एक संस्कृत श्लोक आहे, रकाना तूर्य भागा हा स्यात् तृतीयांशो अर्धभागो भवे जिल्हे बीतम मध्यांशम उच्चते. हे जे मी तुम्हाला सांगितलं आता, जिल्हे, बीत, हा आणि रकाना, हे सगळं राज्य व्यवहार कोशामध्ये दिलेलं आहे. शिवाय बाळाजेवजी चिटणीसांनी लिहिलेल्या लेखन प्रशस्तीमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे. म्हणजे हे त्याचं शास्त्र होतं आणि त्याचे स्पष्ट पुरावे शिवकाळातले म्हणजे हे ग्रंथ फार महत्वाचे. ते ग्रंथ अनेक गोष्टी याच्यामध्ये उलगडतात आपल्याला. तसंच हेमाद्री पंतांची मेस्तक विका राजवाड्यांनी छापलेली होती, मी ती शोधतोय, त्यातली काही मला इकडे तिकडे मिळाली. त्यातली 4 मेस्तक, 4 ओळण, कागद करो नि वर्ख निकसव्ये मांडावे कौतुके, चारी रकाने नेटके समान करावे, चहुमाजी विभागता नावे सांगेन ऐका आता, पहिला रकाना म्हणता एकची जाणे जे.
आणि हे तुम्हाला मी जे आता दाखवलं, की कागद घडी करून ते 4 रकाने कसे तयार झाले आणि मग कशा रेषा काढल्या. असं त्यांनी त्या म्हणजे एक प्रकारचे श्लोक असतात हे. मग हे त्या पद्यामधून सांगितलेलं असतं, की कशा पद्धतीने कागद वापरायचा आहे, कशा पद्धतीने त्याचे भाग पाडायचे, कशा पद्धत त्यावर लिहायचं, काय लिहायचं, कोणाला काय लिहायचं, हे सगळं त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं असतं, ती लेखन प्रशस्ती. ती वि. का. राजवाडेंनी त्याची मेस्तके ही छापलेली आहेत. काही मेस्तके मी शोधतोय कुठे मिळतात का आपण पाहूया. जर कोणाला लक्षात आलं तर नक्कीच कळवा, कारण त्या मेस्तकांचा आपल्याला अभ्यास होणं फार गरजेचं आहे. आणि आता लेखणी हा विषय येतो. लेखणी कागदावर त्या काळात बोरूनेच लिहिलं जात होतं. बोरू ही नदीच्या काठी उगवणारी एक वनस्पती आहे. मी मागे तुम्हाला बोरू दाखवलेलं ते बोरू आज बाजारात मिळतात. फार स्वस्त आहेत. ₹5-10 एखादा बोरू मिळतो आणि ते बोरू का अ, अ, चाकूनी तासून किंवा ब्लेडनी तासून त्याला पेनाचं नीफ जसं असतं तसा आकार घेऊन तो दवतीमध्ये बुडवून तो कागदावर लिहायचा असतो. अशी लेखणी त्या काळी वापरत होते आणि लेखणीविषयी सुद्धा हेमाद्री पंडितांनी सांगून ठेवलेले आहे. तो म्हणतो, "बोरूचे बाण आणि बोरूची लेखणी करता उपयोग करतात." बोरू म्हणजे ते त्या गवताचं त्या नाव बोरू आहे म्हणून त्याला बोरू म्हणतात. त्या बोरूपासून बाणही बनवायचे आणि लेखण्या सुद्धा बनवायचे. जे बाण असतात धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणाचे बाण करण्याकरता ह्या बोरूच्या लांब सरळ अशा काठ्या वापरात यायच्या. बोरू जे आहेत ते विस्तवावर भाजायचे आणि त्याला असे काळे चट्टे पाडायचे. हां. म्हणजे त्याच्यावर नक्षीकाम, त्याला सोन्याचा वरख चढवायचा किंवा रुपेरी, सोनेरी बेगडी लावून ती लेखणी अशी सुंदर बनवायची. जसे वेगवेगळ्या डिझाईनचे हल्ली पेन असतात, तशी त्या काळातली ती बघा म्हणजे हे काय आत्ताचं नाहीये. हे फार प्राचीन काळापासून माणूस याच्यावर काम करतोय आणि ती लेखणी सुंदर बनवायची. राजे रजवाडे ज्या लेखणी असतात त्याच्यावरती सोन्याच्या पत्र्यांनी किंवा सोन्याच्या चांदीच्या तारांनी लेखनकाम केलेलं असायचं. नक्षीकाम केलेलं असायचं. आणि त्या झोपदार आणि अशा सुंदर लेखण्या राज दरबारामध्ये ते लेखक आणि सचिव त्यांच्या त्या डेस्कांवरती ते बसलेले असायचे, लिहित बसलेले असायचे. आणि ही लेखणी सुंदर करण्याची रीत होती. हां. मग त्या लेखणीला पेरं असतात, तिला उतार असतो. तो सरळ असायला पाहिजे. डावीकडे किंवा उजवीकडे नसला म्हणजे ती उत्तम गणली जाईल. त्यावर एक श्लोक प्रशस्तीमध्ये आलेला आहे, की "वामनेत्रा स्त्रियं हन्ति, पुन्नेत्रा मतिभ्रंशका, दक्षिण तू नेत्रेण राजा भवती निश्चयात." म्हणजे लेखन ज्या द्रव्याने करायचे ते नाही माफ करा. वामनेत्राण हां, कॉल कोणाचा तरी आला. तर त्यांनी ते म्हटलेलं आहे, की वामनेत्रा स्त्रियं हन्ति म्हणजे स्त्रीच्या अ, अ, अक्षांचं तो हे केलेलं आहे, ती वाकडी जर लेखणी असेल, तर त्या पद्धतीने ते होऊ नये. उन्नेत्रां मतिभ्रंशका म्हणजे त्या तुमची मतिभ्रंश होते म्हणजे लिहिताना ते म्हणून ती लेखणी सरळ असावी, तिचा उतार कसा असावा थोडक्यात हे सांगितलेलं आहे. हां. आता हा नेत्र म्हणजे त्याची पेर जी अशी आहे. तर अशा रीतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शाई कशी करायची? शाई पूर्वी जी बनवली जायची. तुम्ही आता बघा ही एवढी 200-300 वर्ष 350 वर्षापूर्वीची पत्र आहेत. ती पत्र काही भिजलीत वगैरे पण त्याची शाई गेलेली नाही. म्हणजे ती शाई जी आहे ती वॉटरप्रूफ शाई आहे. बघा एवढ्या जुन्या काळी एवढा विचार केला जात होता. कागदावरती कागद भिजला तरी ती काही शाई सुकल्यानंतर पसरता कामा नये आणि ती वर्षानुवर्षे टिकून राहावी. फिकट होऊ नये, निघून जाऊ नये. म्हणून ही अशा पद्धतीची शाई बनवण्याची रीत होती आणि हिला मराठी शब्द मसी असा आहे बरं का. शाई हा शब्द फारसी आहे. मराठी शब्द मसी असा आहे. हा संस्कृत प्रचूर शब्द आहे. राजव्यवहार कोशामध्ये सुद्धा आलेला आहे. आणि काळी आणि लाल रंगाची शाई त्यावेळी वापरात होती. नाचण्याचे शिरे करून ते काजळाने घोळून काळी शाई कर. नाचणी माहिती आहे ना, नागली धान्य आहे ना, नाचणी ते असं मोहरीसारखं ब्राऊन कलरचे बारीक-बारीक दाणे असतात. नाचणी म्हणतो, नागली. बऱ्याच लोकांना माहिती आहे ती नागली. कोकणात फार होते. तर ही जी नाचणी आहे, तिचे शिरे म्हणजे शिरा म्हणजे जसा आपण खायचा शिरा बनवतो. म्हणजे थोडक्यात ते भरडून, ते शिजवून, काजळाने ते घोटायचं आणि ती शाई करायची. अजून त्यात काही डिंक किंवा काही तत्सम वस्तू टाकत असतील. काजळामुळे तिला चांगला काळा रंग येतो. हां.
काजळ कसं घ्यायचं माहिती आहे आपल्याला, की तो राई किंवा पर्टिक्युलर तेलाचा एक दिवा लावतात आणि त्याची पानावरती अ, केळीच्या पानावर तत्सम काही पानावरती किंवा वस्तूवरती तो धरल्यानंतर ते ते काळं होतं. बरोबर ना? दिव्याच्या असं काळं होतं. ते काळं साठलं ना भरपूर, तर ते जे काळं आहे त्याला काजळी म्हणतात आपण. ही काजळी या शिऱ्यामध्ये चांगली घोटून आणि ती शाई बनवायची आणि त्याने लिहिल्यानंतर हे वॉटरप्रूफ शाई असते बरं का. हे शाईचे टेक्निक्स आहेत त्या काळातले. आणि त्या शाई कोणत्या-कोणत्या असायच्या तर लाखी, लोखंडी असे त्या शायांचे प्रकार होते. कारकून कामाला हे काजळ घोटून केलेल्या काळ्या शाईचाच उपयोग केला जायचा. अशा रीतीने हे शाईचा उपयोग केला जायचा. आता पत्रांविषयी आपण हे सगळं आपण केलेलं आहे, की पत्र ही 2 प्रकारची होती. एक खाजगी आणि सरकारी. पैकी सरकारी पत्र कोणत्या रेघांनी लिहावी हे वर सांगितलं. ज्या 15 प्रकारच्या रेघल्या मगाशी, त्यातील सबंध रेख म्हणजे 4 रकानी रेख करून छत्रपतींची आज्ञापत्रे निघत. म्हणून शिवाजी महाराजांची पत्र जर आपण बघितली, आपण काही पत्र वाचली आहेत. छत्रपती संभाजीराजांची पत्र वाचली आहेत. तर ती बघा 4 रकाने भरून छत्रपतींकडून निघालेली पत्र ही 4 रकांनी भरलेली असायची. पेशवेकालीन पत्र आपण बघितलीत, की ती काही ह्या अशा रेषा आणि काही जागा सोडून लिहिलेली आपण पाहिली आहे. तर हे शास्त्र आहे. ते काय उगाचच श्री लिहून थोडासा भाग सोडून कुठेतरी सुरुवात केली आहे. मग 2 रेषा पहिल्यापासून लिहिल्या आहेत कागदाच्या सुरुवातीपासून पहिल्या रकान्यापासून आणि नंतरच्या 2 रेषा या पहिला रकाना सोडून 2, 3, 4 रकान्यापुरती रेषा आहे. मग त्या सोडलेल्या जागेमध्ये प्रधानाचा शिक्का करायचा आहे. तर त्या रेखांना नावं आहेत आणि त्या पद्धतीने ती रेघा त्या काढलेल्या आहेत. तर हे अशा रीतीने त्या रेघा काढल्या ज्या आपण आता बघितलं. आता हे जे लेखन प्रशस्ती आहे त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने केल्या जात होत्या. तर आता शिक्क्याशिवाय सुद्धा पत्र आपण पाहिलेली असतात. आता लेखन प्रशस्तीमध्ये हे सगळं आलेलं आहे, की जात पाटील यांस लिहिणे ते किंवा त आणि 2 उभ्या रेषा. जात पाटील म्हणजे आपण बघितलं देशमुख, देशमुखराणी यांच्या परवाच्या पत्रामध्ये होता. त म्हणजे काय? कारण त्याच्यापुढे गावाचं नाव नाहीये तेव्हा तालुके म्हणू शकत नाही. हां. किंवा तर्फ सुद्धा म्हणू शकत नाही. मग तिथे व्यक्तीचं नाव आहे किंवा हुद्दा आहे, देशपांडी आहे. तर ते त आणि 2 उभ्या रेषा म्हणजे तहा असं ते वाचायचं. खिजमतगार सेवक आहेत त्यांना म आणि 2 उभ्या रेषा असायच्या आणि त्यांना मशहुरल अनाम राजश्री शिवाजीरावांच्या पत्रांमध्ये हे आलेलं आहे. मशहुरल अनाम. हां, तर तो मशहुरल असं न लिहिता म आणि 2 उभ्या रेषा लिहिल्या जायच्या. तर ते खिजमतगार म्हणजे सेवक लोक जे आहेत त्यांना छत्रपती किंवा राजा पत्र लिहिताना त्यांचा उल्लेख मशहुरल असा केला जायचा. आता याच्यामध्ये दकारी 3 रकानी पत्र जी असायची, दकारी 3 रकानी पत्र ही देशमुख आणि देशपांडे यांना लिहिलेली असत आणि त्याच्यापुढे मशहुरल अनाम असं लिहिलं असायचं. म्हणजे द काढून मशहुरल अनाम असं म्हटलं तर ती पत्र देशमुख देशपांडे यांना दिली. कारण देशमुख देशपांडे हे राज्याचा आर्थिक भार सांभाळण्याकरता कर वसुलावरचे पारंपरिक विश्वासाचे अधिकारी मंडळी असायची आणि म्हणून त्यांच्याविषयी नेहमीच छत्रपती किंवा राजा हा स्नेहभाव त्यांच्याबरोबर ठेवलेला असायचा. आणि तरी सुद्धा तो राज्याचा नोकर आहे म्हणून मशहुरल अनाम असं त्याला पुढे दकार काढून दिलेलं असतं. बीतरेगीची पत्र आहेत, बीतरेगी. आता त्या मगाशी रेघा सांगितल्या आहेत, बीत कशा? तर बीतरेगी पत्र आहेत ही ब्राह्मण, गोसावी, बैरागी, भिक्षुक आणि पंडित अशा लोकांना ही पत्र लिहिली जात असायची. पदाधिकारी संस्थानिक जे आहेत हां, यांना श्री वरती श्रीकार काढायचा. त्याच्या खाली बितरेक काढून सकल गुणालंकरण आता तुम्हाला लक्षात येईल, की हे जे मायने होते, हे कधी अखंडित लक्ष्मी, कधी सकल गुणालंकरण वगैरे अलंकृत राजमान्य हे असं असायचं. ते बघा कोणाला काय सुरुवात करायची ह्याचे नियम आहेत आणि त्यानुसारच या पत्र लिहिलेले आहेत. आहे की नाही गंमत? नुसतं मोडी वाचून जमत नाही. पत्राची सुरुवात वाचल्यावरच रेघ कुठून सुरुवात केली आहे, दकार आहे का? मग लगेचच लक्षात येतं हे पत्र कोणाला, कशासाठी, काय भावानी लिहिलेलं आहे ते. आणि म्हणून पदाधिकारी मोठे-मोठे किंवा संस्थानिक असतील तर वरती श्रीकार तर काढलेला असायचाच पत्रावरती, पण त्याखाली बीतरेख काढून सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री करून त्या माणसाचं नाव पुढे यायचं आणि दकारपूर्वक लिहून त्याचं नाव राजश्रीच्या पुढे जसे ज्याचे वैभव
किंवा त्याची जागा किंवा त्याचं विशेषण हे जोडलं जायचं. नाव, आडनाव सगळं मराठा हे त्याच्या पुढे यायचं आणि मग गोसावियांसी हा अशा लिहिलं जायचं. पहिल्या आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ओळ पूर्ण करावी. तिसऱ्या 3 रकानी ओळीत स्नो म्हणजे आपण बघितलं होतं. स्नो असं आलं होतं. स्नो म्हणजे काय होतं? श्र आणि न शिनो, शृणो असं आलं होतं आपल्याला बरोबर? संक्षेप. तर ते जे श्नो आहे ते तिसऱ्या रकानी ओळीमध्ये तिसऱ्या रकान्यापासून सुरुवात होणाऱ्या ओळीमध्ये श्नो आपले नाव रामराम पूर्वक लिहायचे म्हणजे स्नेहांकित आलं लक्षात श्नो. त्याच्यानंतर शिलेदार, बारगीर, हशमलोक, मानकरी, गडकरी, हवालदार, कारकून यांना जी पत्राची सुरुवात आहे ती अखंडित पासून मायना काढून बी तर रेग 1 आणि 2 जिल्ह्या एवढ्या मायना आठवीत असतात. अखंडित लक्ष्मी अलंकृत बघा मगाशी काय होतं सकल गुण अलंकृत अखंडित लक्ष्मी पासून मायना काढून बीत रेग आणि 1 जिल्हा एवढ्यात मायना आटपून घ्यायचा फार मोठा मायना लिहायचा नाही. कोणाला? शिलेदार, बारगीर, हशमलोक, इतर मानकरी, गडकरी, गडाचे हवालदार यांच्याकरता. आता श्री नजीक रकानी रे घेत राजश्री असं लिहून आडनाव गोसावियांचं मजकूर घालून स्नेहांकित म्हणून मजकूर जमीनदार, ठाणेदार वगैरे कनिष्ठ लोकांना लिहित असत. आता महजर हे तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलेलं आहे महजर म्हणजे काय आहे. तो जो महजर असेल तर किंवा चकनामे किंवा खरेदी पत्र किंवा सगळी सरकारातून निघालेली पत्र सरकारी कचेरीतून सरकारी कार्यालयातून निघालेली ही सगळी 4 रकानी पत्र म्हणून काही काही पत्र आता तुम्ही आपण बघितली शिवाजी महाराजांची वगैरे किंवा पेशव्यांच्या काळातली तर बघा काही पेशव्यांच्या काळात नाही शिवाजी काही छत्रपतींकडून प्रत्यक्ष निघालेली त्यांच्या कार्यालयातून ती सगळी 4 रकानी त्याला हे बितरेक वगैरे काही नसतं. सरळ सुरुवात केलेली असते आणि 4 रकानी अशी पूर्ण पत्र असतात. महजर वगैरे सगळे हा हे प्रकार आहे. आता अशा प्रकारचे सरकारी कागद आहेत ते 78 प्रकारचे कागद विका राजवाड्यांनी नोंदवून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये अभयपत्र, अमानत, जप्तीपत्र, आमंत्रण पत्र म्हणजे आमंत्रण पत्र काय असतं? हे आमंत्रण म्हणजे कसलं दरबारात जे बोलावणं असतं दरबारात बोलवलं जातं त्याला आमंत्रण म्हणतात. आज्ञापत्र, इनामपत्र, कवचपत्र हा कब्जा किंवा ताबा दिला ते कबुलायत म्हणजे ठराव पत्र, कर्ज रोखा, करीना म्हणजे वादीची हकीकत वादीचं म्हणणं, कुंकुम पत्र लग्न मुंजी अशा शुभ कार्याचं पत्र त्याला कुंकुम पत्र म्हणतात. कौलनामा रयतेस अभय लावणी म्हणजे अभय देणं व्यवस्था अभय तुम्ही इथे येऊन तुमचे शेती वाडी उद्योगधंदा इथे करा तुम्हाला आमचं संरक्षण आहे. त्याला अशा प्रकारचं पत्र रयतेला किंवा रयतेचा जो पाटील किंवा तिथला जो अधिकारी आहे त्याला हे पत्र लिहून दिलं जायचं लेखी. त्याला अभयपत्र किंवा लावणी वगैरे करता देतात ते कौलनामा. तहनामा 2 राज्यातील नेमबंदी म्हणजे 2 राज्यात जो काही करार झाला असेल युद्धादरम्यान किंवा आणखी कसल्या कारणादरम्यान. दुमालपत्र नवे अंमलदार आले म्हणजे त्या जागी अंमलदार नवीन बदलून आला हा की त्या ऑफिसमध्ये त्याच्या सहीनी त्याच्या माहिती करता जुनी काही जी पत्र इनाम वगैरे दिलेले असतात तर त्याचं तुम्हाला रिन्युएशन जे करावं लागतं त्याला दुमाला पत्र असं म्हणतात. आणि वृत्तीपत्र वृत्ती म्हणजे वृत्ती आणि इनाम पत्र असतात. इनाम म्हणजे हे काही काही इनाम दिलेलं असतं राजाने काही कामानिमित्ताने आणि वृत्ती म्हणजे राज्यामध्ये असलेली धर्मस्थळ आणि धर्माचं काम करणारे जे लोक आहेत शास्त्री पंडित ज्योतिषी हा असे जे लोक आहेत ह्या लोकांना हे काम करत असताना त्यांचा चरितार्थ चालवण्याकरता काही रक्कम किंवा काही गाव किंवा त्या गावाची काही रक्कम कर हा त्यांना लावून दिलेला असतो त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांची उपजीविका करण्याकरता कारण ते जे काम करत असतात त्या कामाच्या मोबदल्यामध्ये त्याला वृत्तीपत्र असं म्हणतात. ही वृत्तीपत्र मग ही नवीन अधिकारी आला किंवा राजा किंवा छत्रपती बदलले की त्यांच्या शिक्क्यानिशी हे रिन्यू करून घेतलं जायचं त्याला दुमालपत्र दुमाला करणे असं. तर ही वरील प्रकारची ही आतापर्यंत तुम्हाला जी पत्र सांगितली 4 रकानी पहिल्या दफ्याचे
एक अक्षर सोडून लिहिले जात असत. याशिवाय शिवाजी महाराजांनी लेखन प्रशस्तीमध्ये कायदा केला होता. त्यातल्या 7 बाबी मी तुम्हाला सांगतो. राजाने सर्वांना लिहिण्याचा जाबता, अष्टप्रधानादी अधिकाऱ्याचा स्वामीस लिहिण्याचा संप्रदाय, लहान थोर मराठे मंडळ जे असतील यांनी लिहिण्याची म्हणजे त्यांनी लिहिण्याच्या पद्धती काय असाव्यात ते. यावनी पत्र लिहावयाची पद्धत, जमीदारी लिहावयाची पद्धत, व्यावहारिक सर्व प्रकारच्या पद्धती, जमा खर्च, हिशेबधारे, जुनी व काही नवी पद्धती, अशा 7 बाबींबद्दल शिवाजी महाराजांनी कायदा करून घेतला. कानूजाबी त्यामध्ये कानूजाबीचा सुद्धा लिहून घेतलेला आहे. स्वराज्याचे कायदे कानून काय असतील म्हणजे संविधान महाराजांनी लिहून घेतलं. फार फार नियोजनपूर्वक महाराजांचं राज्य आहे आणि हे ते ग्रंथ त्याचे आहेत, ही पत्र त्याचे पुरावे आहेत. ह्याचा नीट जर अभ्यास केला तर ह्या सगळ्या गोष्टी उलगडतात. आता अशा किती गोष्टी सुद्धा अजून आहेत अभ्यास करण्याकरता. त्याच्यातल्या आपण आपल्या मोडीलिपीच्या संदर्भाने आपण ह्या काही पद्धती बघितल्या. तर ही लेखन पद्धती आहे ही मराठी साधने मोडी किंवा बाळबोधी लिपीत असतात. दानपत्र, काव्य आणि ग्रंथ हे देवनागरी लिपीत असतात आणि जी बाकीची साधनं आहेत ती मोडी लिपीत असतात. आणि कालमानाने देशभिन्नत्वाप्रमाणे मोडीची निरनिराळी वळणं आपल्याला पाहायला मिळतात. आपण काही पत्र बघितली, तुम्ही म्हणालात की ही पत्र तर अजिबात वाचता येत नाही कारण त्यांची वळणं होती ती प्रांतानिहाय, ती वळणं बदललेली होती, त्यातले काही शब्द होते ते त्यानुसार होते. तर अशा रीतीचे हे लेखन प्रशस्ती. पत्रांचे प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत. दकारी पत्र तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मुहूर्तब म्हणून एक आहे, की पत्र संपल्याच्या नंतर शेवटी जे उमटवतात त्याला मुहूर्तब किंवा समाप्ती मुद्रा म्हणतात किंवा पत्राच्या जोडावरती ती मुद्रा उमटवतात त्याला मुहूर्तब असं म्हणतात आणि मुहूर्तब पद्धती. हा, तर ही शिक्क्यांच्या पद्धती होतात. ह्या शिक्क्या ज्या आहेत ते शिक्का ज्या राजाचा शिक्का पत्रावर श्रीकार जो लिहिला जातो, माथ्यावरती श्रीकार असतो, त्याच्या खाली राजाचा शिक्का. प्रधानांचे शिक्के 2 ते 4 ओळींच्या डावीकडे थोडीशी जागा सोडून लिहित असत. आपण आता दाखवलेल्या पत्रात बघितलं. हा, त्यामध्ये आपले स्वराज्याचे पंतप्रधान पहिले मोरोपंत पेशवे पिंगळे यांचा शिक्का आपण मी तुम्हाला आता पत्रात दाखवला. 2 किंवा 4 ओळी च्या खाली त्या डावीकडे सरकवून त्या ठिकाणी शिक्का उमटवला जाते किंवा शिक्क्याकरता जागा सोडली जायची. काही पत्रांमध्ये शिक्के आढळत नाही, परंतु शिक्क्याकरता जागा सोडलेली मात्र आपल्याला आढळते. आता 2 ते 4 ओळीच्या डावीकडून जागा सोडून अगर बंदाचे मागे कधी कधी त्या पत्राच्या मागे सुद्धा अष्टप्रधानांचे शिक्के केलेले असायचे कोरी जागा सोडून. देशमुख, देशाधिकारी, हवालदार, सुभेदार, सेनापती, न्यायाधीश अधिकारानुसार शिक्के त्यांचे केलेले असतात आणि त्यांना शिक्के दिलेले असतात. शिवाजी महाराजांचे जे शिक्के आहेत म्हणजे हे अष्टकोनी आता शिवाजी महाराजांचे जे शिक्के आहेत ते पत्रांवर आपण बघतो की सगळ्याच पत्रांवर काही शिवाजी महाराजांचे अष्टकोनी शिक्के नसतात किंवा सगळ्याच पत्रांवर छत्रपती संभाजी छत्रपतीचे शिक्के असतातच असं नाही. तसं का असतं? पण ती पत्र मात्र अस्सल असतात. अस्सल पत्र शोधताना ज्या पत्रांवरती अष्टकोनी शिक्के शिवाजी महाराजांचे आहेत ती अस्सल पत्र असं ग्राह्य धरलं जातं. तरी सुद्धा काही पत्र ही खोटे शिक्के बनवून केलेले आहेत. गजानन भास्कर मेंदळे सरांनी अशा पद्धतीची पत्र सिद्ध केलेली आहेत आणि ती कशी खोटी आहेत हे सुद्धा त्यांच्या ग्रंथात त्यांनी दाखवलेलं आहे.
तर शिवाजी महाराजांची जी शिक्के असलेली पत्र आहेत ती फक्त सनदा, सरकारी सनदा, हुकुमपत्र किंवा याद्या याच्यावरच असत. करार, तह, खुर्दखत, कौलनामा इत्यादीवर फक्त मोर्तबच होई. म्हणजे कौलनामा असेल, खुर्दखत असेल, करार असेल, तहनामा असेल तर अष्टकोनी शिक्का न करता फक्त समाप्ती मुद्रा मर्यादम विराजे पत्राच्या शेवटी जी असते ती मूर्तबच फक्त केलं जात असत. करारावर प्रत्येक कलमावरती मूर्तब करत असत. हा छत्रपतींच्या शिक्क्यात मर्यादम विराजते हे अक्षर असायचं. शिक्के कसे असायचे? धातूवर अक्षर कोरून ते करत म्हणजे आणि त्याच्या बाजूनी असं चौकट किंवा रेषा असायच्या किंवा वेलबुट्टी क्वचित प्रसंगी असायची. असे शिक्के बघितल्यावर आपल्या लक्षात येईल आणि हे शिक्क्यांवरती अक्षरं खोदली जायची. त्याच्यामुळे हा शिक्का शाई त्याच्या पृष्ठभागावर लावायची आणि पत्रावर उमटायचं. म्हणून हे जे शिक्के आहेत ते बाजूनी काळे आणि अक्षर ही सफेद कारण त्या ठिकाणी ते कोरलेलं असल्यामुळे तिथे शाई लागत नाही पण बाजूला शाई लागते. आणि आता जे आपण स्टॅम्प वापरतो ते नेमके उलटे अक्षर उठावदार असतात आणि अक्षरांना शाई लागते आणि स्टॅम्प मारल्यावर अक्षर तेवढी आपल्याला त्याच्यावरती उमटलेली दिसतात कागदावरती. या ठिकाणी शिक्के हे प्रकार उलटा असतो. अक्षर खोदलेले असल्यामुळे अक्षरांच्या बाजूनी शाई पूर्ण लागते आणि तो त्याचा आकार उमटतो आणि मध्ये अक्षर ही कागदाच्या सफेद म्हणजे सफेद अक्षरात दिसायला लागतात. तर ही अशा पद्धतीचे शिक्के आपल्याला पत्रांवर पाहायला ती रीतच होती तशा पद्धतीची. तर असे शिक्के होते. शिक्के फार काळजीपूर्वक सांभाळले जात आणि त्याचा बहुधा मुख्यतः त्याचा शिक्का त्याच्या पत्नीकडेच अधिकार असतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्के सुरुवातीला जिजाऊ साहेबांच्या ताब्यात असायचे. शिवाजी महाराज गडावर असतील नसतील कामानिमित्त मोहिमेनिमित्त गडाच्या बाहेर गेलेले असतील तर सरकारी कागदपत्रांची कामं अडू नये आणि शिक्क्याचा गैरवापर होऊ नये म्हणून अत्यंत विश्वासू अशा महत्वाच्या व्यक्तीकडे ह्या शिक्क्यांचा ताबा असायचा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे शिक्के सुरुवातीच्या काळामध्ये जिजाऊ साहेबांकडे असायचे कारण जिजाऊ साहेब हा संपूर्ण राज्यकारभार पाहत असत. संभाजी महाराजांच्या काळामध्ये संभाजी महाराजांचे शिक्के संभाजी महाराजांच्या पत्नीच्या ताब्यात असत म्हणजे राणीच्या ताब्यात असत. क्वचित प्रसंगी राजपुत्राकडे सुद्धा शिक्के ठेवण्याची रीत असते. असं म्हणत हे शिक्के करणारे जे लोक आहेत त्यांना शिक्केकरी म्हणतात. म्हणजे शिक्के उमटविण्याचं काम ज्याच्याकडे अधिकार ज्याच्याकडे दिलेले आहे तो मनुष्य कारण त्याला त्यातलं सगळं ज्ञान असायचं पत्रातलं वगैरे हे पत्र योग्य आहे असं म्हणून तो शिक्के उमटवायचा. त्याच्याकडे नोंदी असायच्या. कोणतं पत्र कोणाला पाठवलं, कोणत्या पत्रावर शिक्का केला याच्या सगळ्या नोंदी त्याच्याकडे असायच्या आणि म्हणून तो शिक्का उमटवण्याचं काम त्याच्याकडे असायचं. शिक्के हे वेगळ्या माणसाच्या विश्वासू व्यक्तीच्या ताब्यात असत. त्याच्यामुळे त्याच्याकडनं हे शिक्के उमटवण्याकडनं याच्याकडे दिले जायचे. काम झाल्यानंतर शिक्के पुन्हा व्यक्तीकडे परत करायचे. असं हे सिस्टम त्यावेळेला सगळं अतिशय काटेकोरपणे केलेलं होतं. पत्र तयार झाली की कारखान्याचे किंवा सरकार कारखान्याकडे ते नोंदवण्याकरता जायचे. पत्रांवर बारनिशी होत असे बार तसे शेरे होत असत. पैवस्ती म्हणजे पत्र पावल्याच्या तारखा नोंदीत केल्या. आपण ही पत्र सगळी बघितलेली आहेत आपण वाचन करताना. शिवपूर्वकालीन कागद हे लहान आकाराचे होते आणि फारसी परवाना असायची ही मोठ्या मोठ्या आकारांची होती. आपण लॉकडाऊन संपलं म्हणजे हे सगळं ह्या कोरोनाचं हे सगळं निवडल्यानंतर आपण मी आधीपासून सांगितलंय की पुण्यात आपण 1 दिवसाचा अभ्यास वर्गासाठी आपण ज्यांना जमणार त्यांनी यायचंय आपण जमणार आहोत. भारतीय संशोधक मंडळामध्ये आपण हे पत्र, शिक्के, ताम्रपत्र, फरमानं, अस्सल या सगळ्या आपण कागदपत्र बघणार आहोत. तिथे आपण त्याची माहिती घेणार आहोत. तर हा आपला कार्यक्रम असेल त्यावेळी तुम्ही हे सगळं बघाल आणि त्यावेळी तुमचा सगळ्यांचा अभ्यास चांगला होईल. आपण जे सगळे आता एकमेकांना भेटू शकत नाही आहोत तर त्या ठिकाणी भेटू शकू आपण एकमेकांना. तर तो आपण कार्यक्रम करणार आहोत आणि तो आधीच ठरवू आपण आणि म्हणजे मग वेळ वगैरे सगळ्यांचं काय असेल ते आधीच असो. तर अशा प्रकारे हे पत्रांचं लेखन प्रशस्ती जो आहे ती अशा पद्धतीने आहे. आता याच्यात फक्त तुम्हाला काही शब्द आहेत ते आम्ही आज सांगतो तुम्हाला. अजरक्त खाणे अज हा फारसी शब्द आहे म्हणजे पासून. रक्त खाना म्हणजे कचेरी म्हणजेच कचेरीतून निघालेले पत्र. दाम दौलत हू दाईम दाम चिरंतन दाईम किंवा दाम दौलत हू मधला जो दाम शब्द आहे फारसी अरबी त्याचा आपला अर्थ आहे चिरंतन आणि दौलत म्हणजे संपत्ती. हू म्हणजे राहू म्हणजे जेव्हा म्हटलं असतं की अजरक्त खाणे
राजश्री शिवाजी राजे दाम दौलतू. शिवाजी राजांची संपत्ती म्हणजे दौलत म्हणजे साम्राज्य हे चिरंतन राहो असं शुभचिंतन म्हटलेलं आहे. तो हा शब्द दाम दौलत हो. हा म्हणजे सत्ता संपत्ती ही चिरंतन राहो. बजानीब. आता ब हा जो अरबी शब्द आहे नुसताच ब, त्याला टू सारखा उपसर्ग फारसीतला आहे. तसा आपण टू लिहितो. म्हणजे कसं येतं पत्रामध्ये बजानीब कारकुनानी व हाल व इस्तकबाल असं म्हटलेलं आहे. तर बजानीब म्हणजे कोणाला, तर कारकून लोक, पूर्वीचे हाल व इस्तकबाल पूर्वीचे आणि आत्ताचे, म्हणजे पूर्वी जे त्या ठिकाणी अधिकारी होते ते आणि आत्ता जे अधिकारी आहेत ते. हाल व इस्तकबाल. बजानीब कारकुनानी हाल व इस्तकबाल. हा बजानीब म्हणजे बाजू म्हणजे प्रति. हा कारकुनानी व्यवस्थापक, लेखनिक असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. कारकून म्हणजे कोण, तिथले व्यवस्थापक आणि लेखनिक लोक आहेत त्यांना. कारकुनानी हा त्यांना केलेला हुकूम, त्यांना केलेला आदेश निर्देश आहे. म्हणून बजानी व कारकुनानी व हाल इस्तकबाल असा त्याचा अर्थ आहे. कारकून हा खरा आपण म्हणतो तसा आजकालचा कारकून नाही. त्याच्याही हा वरच्या हेड क्लार्क वगैरे सारखा दर्जा त्या काळामध्ये होता. कारकुनाचाच अनेक वचन कारकुनान किंवा कारकुनानी असं होत असतं. हाल व इस्तकबाल. हाल म्हणजे वर्तमान आणि इस्तकबाल म्हणजे पुढील किंवा भावी. आता सांगितलं तुम्हाला तसं. हे दोन्ही अरबी शब्द आहेत. म्हणजे सध्या आणि पुढे होतील ते त्यांच्याकरता ही आज्ञा आहे असं म्हटलेलं असतं. देशमुखानी, देश कुलकर्णियानी हे शब्द मराठी आहेत, परंतु त्यांचे अनेक वचन फारसीनुसार देशमुखानी. सर्व कुलकर्णी आणि देशमुख अनेकांना, मुखानी कर्णियांनी, कर्णियांनी. तर्फ म्हणजे परगण्याचा उपविभाग, तर्फ खेडेबारे असं म्हटलं जातं. बिदानत हा शब्द आहे. बिदानत किंवा बिदानंद, बिदानिद किंवा असं काही येतं, त्याचे रूप असतात अपभ्रष्ट. बिदानत म्हणजे हा शब्द फारसी आहे, म्हणजे जाणावे की. हा काय, जाणावे की. बिदानत जाणावे की. सुहूर सन तुम्हाला माहितीच आहे, हा अक्षरात दिलेला असतो. हुजूर म्हणजे सरकार किंवा दरबारा बद्दल, राजाबद्दल, छत्रपतींबद्दल म्हटलेलं असतं किंवा बादशाबद्दल म्हटलं. मुर्तब सूद, मुस्तब सूद हा असा मूळ शब्द आहे. मुस्तब सॉरी मुरतब, मुरत्तब माफ करा, मुरत्तब सूद असा हा फारसी शब्द आहे आणि याचा एक वचनाचा अपभ्रंश होऊन मोर्तब सूद असा शब्द आलेला आहे. म्हणजे पूर्ण झालेले. याला मराठीमध्ये आपण समाप्ती मुद्रा म्हणतो. शिवरायांची संस्कृत समाप्ती मुद्रा मर्यादा विराजत. रुजू सुरू निवीस. सुरू सुद हा अरबी शब्द आहे. रुजू म्हणजे संदर्भ. शुरू म्हणजे प्रस्थान, प्रारंभ किंवा सुरुवात. आलं लक्षात. रुजू सुरू. सुरू म्हणजे संदर्भ. रुजू, रुजू म्हणजे संदर्भ. सुरू म्हणजे प्रस्थान, प्रारंभ किंवा सुरुवात. निवीस म्हणजे लेखक किंवा लिहिणारा. हा आता सुरू सूद म्हणजे सुरू झाले, पत्र पूर्ण होऊन मिळाले आणि मग बार्निशी रिसिव्ह. रुजू निवीस, सूर निवीस किंवा सुरनिसाने तपासून रुजू केले. सुरनी जो होता त्याने ते पत्र तपासलं आणि ते रुजू केलं, म्हणजे त्याचा संदर्भ तिथे दिला जायचा. हा आणि ते पुढे प्रारंभ म्हणजे पुढे पाठवलं. आलं लक्षात. याच्या व्यतिरिक्त शब्दसंक्षेप आपण बघितलेले आहेत. त्या शब्दशेकांचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे आणि आपलं ते प्रकरण झालेलं आहे. अशा रीतीने शब्दसंक्षेप दिलेले असायचे आणि म्हणून मोडी लिपीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला असतो. ही याला म्हणतो आपण लेखन प्रशस्ती आणि ही पत्र या लेखन प्रशस्तीनुसारच लिहिली गेलेली आहेत. आहे की नाही पत्रलेखनाचं शास्त्र आपलं, आणि प्रगत आहे की नाही. त्याच्यामुळे ही काय पत्र नुसती दिसतात तशी आपली आहेत ऐतिहासिक म्हणून आपल्याला कौतुक असं तसं नाही, तर त्याचा अभ्यास करण्याचा त्याच्या एका एका बिंदूमध्ये सुद्धा अर्थ भरलेला आहे पत्राच्या. त्याच्या रेषांची सुरुवात कुठून कुठून केलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा अर्थ भरलेला आहे. उगाच काय इथून सुरू केलाय तिथून संपवलेत असं काहीही नाही. हे एवढे सगळे प्रकार आहेत हे मी तुम्हाला फार थोडक्यात आज सांगितलेले आहेत. तर सुद्धा आपलं वेळ संपलीच. यावेळी वाचन करणं जरा कठीण होतं. मी काय करतो, तुम्हाला एक PDF पाठवून देतो. तुम्ही ती